मंगेशदादाच आमदार बनणार। मंगेशदादानी जी दहशतचे काम करानी ती आजपर्यंत जे बी आमदार होतात तिसरी नाही सांगायचं म्हटलं आमचं कसं उन्मेददादाला आमचा पाठिंबा होता, पण उन्मेददादाने थोड्यासाठी प्रॉब्लेम करून घेतलेला आहे। आमदार साहेब चांगले कामं करतात आम्हाला ऐकायला मिळतं, प्रामुख्याने आमच्या गावात झालेलं नाही। असा माणूस जन्माला बी येणार नाही आणि येऊ बी शकत नाही, आणि हे 4थं वर्ष आहे असं। आज म्हणजे पोरी सेफ नाही आपल्याकडे, मुलगी सेफ नाही। तुम्ही बस स्टँडला जा, तुम्हाला डायरेक्ट कुत्रे दिसतील, असे 15-20 कुत्रे। एसटी थोडावर गंमत जाई, दोन्ही एसटी ना मग कोणची काही सांगता ना ते आता हे सरकार पलटण्याच्या दिशेने कामावर काही मतदान होणार नाही ते। तर ज्या तरुणांना ग्रामीण भागातून जो नेता रोजगार मिळवून देईल तो नेता पाहिजे। अन्नधान्य सुद्धा फुकट आहे ना, समजा भेटी आहे ना, पैसा भेटत 2-2 हजार पेन्शन पडत, पत्ता काय आलो ते पैसा। एकदम आनंदी तिसरी आहे, एकदम त्या लाडकी बहीण योजनेमुळे सगळ्यांना थोडंसं काशीना मानधन मिळालं, त्याच्यामुळे ते खूप खुश आहे। साधारण माणूस जरी गेला ना तर दादा त्याच्यात सामील होऊन जातात। मला दादांचा स्वभाव पण आवडला आणि आमदार पण छान आहे। कोणतेही दादा राहिले तर दादा सारखेच आहेत, त्याच्यात म्हणजे फरक नाही काही। दादा अनेकदा असं असतं की आमदार वगैरे म्हणजे एक थोडंसं हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व होऊन जातं, सर्वसामान्य लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, जर पोहोचले तर कामं होत नाही असा सर्वसामान्य अनुभव असतो। मंगेश दादांसंदर्भात आपल्याला काय अनुभवलं? इथं कोणाला विचारून घे, सगळी मंडळी उभी ते हाय प्रोफाईल नाही, इथं रोज येते येऊन बसता, इथं वडापाव करणार म्हणून आमचं आमदार। काय बोलाल तरुण मित्रांनो? आमदार साहेबांचं काम असं आहे, म्हणजे मी आमदार आहे हे त्यांच्या याच्यात नाही, इथं त्यांचं असं काम आहे की डायरेक्ट लहान मुलगा असो, वृद्ध माणूस असो, कोणी असो, त्या माणसाने असं कधी हे केलं नाही की बा मी आमदार आहे म्हणून या माणसाचे हे करत आले म्हणजे त्याला रामराम त्याला रामराम, सर्वांना घेऊन चालणारा सर्वात जास्त कामं आमच्या इथे त्यांनी केलेले। कुठलाही काम असं नाही की त्यांनी केलेलं नाही, बस सर्व रोडपासून दवाखान्यापासून आता आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला त्यांनी जवळजवळ पूर्ण हे दिलेलं आहे की काहीही सुविधा असली एक शब्द टाकला आमदार साहेबांकडं की आमच्या गावाला ही नाही आहे, की त्यांनी डायरेक्ट इथं जर ते सभेला आलेले असले की तिथं त्यांनी लगेच शब्द दिला आहे की हां हे काम झालं, दिले तुम्हाला। त्यांचा विषय असं म्हणजे की कोणी सांगणार नाही की काम करत नाही, बस सर्व कामं आम्हाला। दादा आपण काय बोलाल? भाऊचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्यांसोबत अगदी मित्रासारखे वागतात मंगेश दादा, आपलं काय म्हणणार? मित्रासारखेच वागतात पहिल्यापासून बालपणीच गेलं आमच्या गावात। अच्छा, आमच्या गावात बालपण गेलं। पहिले मंगेश दादा आणि उन्मेष दादा खूप चांगले मित्र होते। ते नाही माझ्या फक्त एवढं माहिती, ते दादा नाही यावेळी विधानसभेला कोण जिंकून येईल असं वाटतं आपल्याला? ते आम्ही काय सांगायचं कामच नाही। मंगेश दादा मंगेश दादांचा तर विषय आहेच आमचा, मंगेश दादा देखील। का भैया कोण वाटतं कोण विधानसभेला आता आमदार म्हणून कोण येईल? एक विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून आम्ही सर्व युवक त्यांच्याकडे पाहतो। मध्यवर्ती प्रशासकीय इमारती जर आपण बघितली तर एखादी मंत्रालयात आल्यासारखं भास त्या ठिकाणी होतो, आणि सर्वसामान्यांना एक असं आपला एक जवळचा आमदार म्हणून त्या ठिकाणी मंगेशदा वाटतात। आणि वृद्ध लोकांसोबत जेव्हा आपण चर्चा करतो की वृद्ध लोक सांगतात की आत्तापर्यंत भरपूर आमदार बघितले, पण मंगेशदासारखा एक सर्वसामान्य मध्ये राहणारा आमदार हा आपल्या तालुक्याला मिळालेला आहे, आणि यापुढे आपण मंगेशदादांना समर्थन करणार आहे। सर्वच जण असं म्हणतात की कहो दिल से मंगेशदादा फिरसे, आज नारा घेऊन सर्व युवक मंडळी त्या ठिकाणी मंगेशदादांना समर्थन देणार आहे, आणि मंगेशदादाच पुढच्या टर्मला आमदार नाही तर नामदार राहणार आहेत। अच्छा, भविष्य काळातली आगामी मंत्री म्हणून यांनी उल्लेख केलेला आहे, काय वाटतं दादा? बरोबर, नक्कीच त्या पुढे जे आमदार होऊन गेले ते आतापर्यंत तरुणांनी या मागच्या काळात कधीच तरुणांपर्यंत वृद्धापर्यंत कधीच कोणी आलेले नाही। आमचे म्हणजे मंगेश दादा असे व्यक्तिमत्व आहे की साधा माणूस त्यांना मध्यस्थीची गरज पडत नाही, युवा मुलं जे त्यांच्यासाठी असं आहे की दरवर्षी रायगड वारी 4 ते 5 हजार मुलांना ते रायगड वारीला घेऊन जातात, आणि त्यांची सोयी सुविधा अक्षरशः एकदम घराप्रमाणे केली जाते। मुलांसोबतच ते टाइम वेस्ट करतात, मुलांच्या गाडीत बसेस येऊन मध्येच बसतात, कधी व्हीआयपी माणूस म्हणून वाटत नाही। प्रत्येकाचे वैयक्तिक संबंध साधतात। शिवरायांचं जे शौर्य आहे आणि कर्तृत्व आहे ते आपण पुस्तकात वाचायचो किंवा युट्यूबला, पण बरोबर मंगेश दादा घडून दाखवतात, रायगड वारीला घेऊन जातात, म्हणजे वास्तविक रायगडवर वास्तविक। काय म्हणाल दादा? काय नाही, त्या मंगेश दादा शोधीचा आम्हाला काही पर्याय पण नाही आहे। दादा जर असले तर आपले कामं सगळे निश्चित होतात,
कधी ऑफिसला गेलं, चहा पाणी वगैरे दादांना भेटत असलं, दादा म्हणजे दादा आमच्याशी केव्हाही अवेलेबल असतात. कुठलंही काम असो दादा शब्द देतात, ते काम 100% होतं. दादा आहेत आणि भाई असं म्हटलं तरी चालतं. माहिती पडत नव्हतं आमदार कोण आहे आमदार कोण आहे असं म्हणजे आम्हाला दिसतं नाही. पहिले दुसरीच्या मुलाला विचारलं की आमदार कोण आहे तर लगेच नाव पटकन लक्षात येतं की म्हणजे दादा आमदार आहे आपल्या तालुक्याचे. बाबा, आपण वयोवृद्ध आहात, अनुभवी आहात, जाणकार आहात. तरुणाईनं दावा केलेला आहे की मागच्या 20-30 वर्षात झालेला नाही असा आमदार मंगेशदादा चव्हाण आहे. आपल्याला काय वाटतं बाबा? बरोबर आहे, ते बरोबर आहे. काय बोलाल बाबा? बरोबर आहे म्हटलं, जे सांगतात ते बरोबर आहे की आता आमदार अगदी चांगले आलेले. लहान मुलं तरुणाईमध्ये तर दादांचं खूप प्रेम दिसून आलं. जे बुजुर्ग मंडळी आहेत, वयोवृद्ध मंडळी, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्यासाठी काही केलंय दादांनी काही? हे जाऊ दे, आपण म्हणजे आता जो गेला त्याचं पूर्ण काम करतात ते दादा असं. अच्छा. आणि जे आपलं तीर्थक्षेत्र असेल वगैरे, पंढरीची वारी असेल, अगदी वारीला बरेच लोक घेऊन जातात इथून तालुक्यामधून. आमच्या गावातून 500 लोक. त्यानंतर आणखी आपलं त्या इथे रायगडावर सुद्धा मुलं घेऊन जातात. त्याच्यामुळे तरुणाईला आणि बुजुर्गांना पण अगदी प्रोत्साहन आहे त्यांच्यापासून. बाबा, आता निवडणूक येतील 2-3 महिन्यात, मतदान वगैरे पण होईल. आपले किती मतदान झालेलं असेल आतापर्यंत एक अंदाजे? आतापर्यंत भरपूर ठिकाणी मतदान झालं. भरपूर म्हणजे भरपूर निदान विधानसभा 10 विधानसभा पाहिल्या झाल्या. एकूणच काय वाटतं, इतक्या विधानसभा आपण पाहिलेले आहेत, जवळपास अर्धशतक आपण मतदान केलेलं आहे. मंगेशदादांसारखे आमदार आतापर्यंत झाले का किंवा होतील का, काय वाटतं आपल्याला? नाही, असे इतके म्हणजे लोकप्रिय आमदार नाही आहे आणि प्रत्येकाची कामं करतात. बोला पंडितजी. दादासारखा माणूस मी तुम्हाला सांगतो, नुसती रिक्षा करायचं ठरलं तरी आपण 4 रिक्षांचा तपास करतो. रेल्वे गाडी पूर्ण बरोबर चाळीसगाव तालुक्यात 144 खेड्यांच्या लोकांना घेऊन जाणारा एकमेव पहिला व्यक्ती हा म्हणजे चव्हाण पाटील. महाराष्ट्रात कुठेच नाही. एक रिक्षा करायचं ठरलं, बाईला बाळातींपर्यंत करायचं घ्या बा, चाळीसगावला घेऊन जायचंय, रिक्षा करायचं तर आपण 4 रिक्षा पाहतो. 150वाला कोणी आहे, 200वाला कोणी आहे. रेल्वे गाडी एक वेळा नाही तर 2 वेळा. असा माणूस जन्माला बी येणार नाही आणि येऊ बी शकत नाही. आणि हे 4थं वर्ष आहे. असं असा हा गरिबांचा कैवारी आहे. कोणी पण गेलं तिथे जातो, त्याचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. असा हा मंगेश चव्हाण. दादा, आपण मगाशी म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रात असा आमदार नाही. या ना असं जवळीक साधा थोडीशी. आपलं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रात मंगेश दादांसारखा आमदार नाहीये, होणार बी नाही, येणार याच्या पुढे होणार नाही असं. अच्छा, म्हणजे पुन्हा मंगेश दादाच होणार? हो, 100%, 1001%. काय मंगेश दादांचे असे काय गुणवैशिष्ट्य जे तुम्हाला आवडलेले? जे बी काम केलं असेल ते पूर्ण केलंय त्यांनी. जो शब्द दिला ते हो, तो शब्द दिला तो पूर्ण करताय. तालुका आहे, ग्रामीण क्षेत्र आहे, गावाकडचं आहे, तरी पण सगळं तुमचं काय? गाव शिवचा आहे, इंगोण्याचे आहेत ते. पण जे बी सांगितलं असेल दादा आमचा असं काम आहे 5 मिनिटात करून द्या. कोणतीच अडचण आली नाही त्यांच्या. निवडणुकीच्या पहिले लोक बोलायचे की बाबा राजीव दादा असतील किंवा उन्मेश दादा असतील किंवा मंगेश दादा असतील, पण तरी पण तुमची पसंती मंगेश दादा. मंगेश दादा. जे वयोवृद्ध लोक वगैरे त्यांना काही पंढरीची वारी वगैरे घडवली वगैरे दर्शन घेता असं ऐकलेलं आहे, खरं आहे का ते? हो, खरं आहे. गावाचं नाव काय? इंगोणा. त्यांच्यावाला इंगोणा खुर्द चव्हाण. तालुका हा सैनिकांचा तालुका म्हटला जातं. गाव आहे इंगोणा. अच्छा. या गावाची अंदाजे लोकसंख्या वगैरे किती असेल? तरी 6,000 पर्यंत येईल. मतदान वगैरे 6-7 पर्यंत भिडून जाईल. मतदान किती का झालं अंदाजे? तरी 85% मतदान झालं. 85 ते 90% झालं. आणि गावानं कोणाला सपोर्ट जास्त केला? मंगेश दादांना. आणि आताही भविष्यात समजा, आता भविष्य म्हणजे काय, आता खूप जवळ आलेलं आहे, 2 महिनेच राहिलेले आहेत निवडणुका जवळ. अंदाजे काय वाटतं? ते जरी उभं राहिले बिनबोरी कोणीही उभं राहिलं तरी कोण? मंगेश दादा. काय वाटतं मग आगामी विधानसभेमध्ये? मंगेश दादाच. समजा उन्मेश दादा समोर असले किंवा राजीव दादा समोर असले किंवा आणखी कोणी समजा असलं
तर काय आपलं तर पसंती फक्त मंगेश दादांनाच राहील, माझं मत आहे तरी. गावकऱ्यांचं काय मत वाटतं तुम्हाला? गावकरी काय म्हणतात? गावकऱ्यांचं पण तेच मत राहील, मंगेश दादांनाच पसंती राहील. कारण की त्यांची कामगिरी चांगली आहे तालुक्यासाठी. स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्य सैनिकांचा माझ्या गावात सध्याचे पण सैनिक भरपूर आहेत ना. माझ्या गावाचे 3 जवान पण आता ऑलरेडी शहीद झालेले. गाव पण स्वातंत्र्य सैनिकांचं आहे आणि गावाची शोकाची काही आहे की गावाचा जो रहदारीचा पूर्ण मार्ग आहे, मेन मार्ग भुयारी मार्ग केला आहे रेल्वे प्रशासनानं, त्याच्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही. आज गाव अक्षरशः गुडघ्यातील त्या पाण्यातून प्रवास करतोय, कुठलाही लोकप्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष देत नाही. रस्त्याची दुर्दशा आहे. हिंगोणं वडाळा रस्ता अक्षरशः आमदारांचं गाव आहे हिंगोणं. आमदार साहेबांनी त्यांच्या शेतापर्यंत रस्ते करून घेतले, त्याच्या पुढं गावाला गाव जोडणारा रस्ता केला नाही. म्हणजे ही एक शोकांतिका आहे. आमदार साहेब चांगले कामं करतात हे आम्हाला बघायला मिळतं, म्हणजे ऐकायला मिळतं, पण प्रामुख्याने आमच्या गावात झालेलं नाही. त्याच्यामुळे एक शोकांतिका वाटते. त्याच्यामुळे आम्ही संभ्रमात आहे. लोक विधानसभेसाठी थोडं संभ्रमात आहे की बघू वेळ आल्यावर कुठल्या उमेदवार आपल्यासाठी योग्य आहे तो विचार करू आपण. दादा म्हटलेत की उन्मेष दादा की मंगेश दादा की आणखी कोणी, थोडासा संभ्रम आहे मनात. गावकऱ्यांची काय पसंती असू शकते? संभाव्य उमेदवार किंवा संभाव्य आमदार? उन्मेष दादा जेव्हा आमदार होते ना मागच्या टायमाला, त्यावेळेस आमच्या हिंगोणापासून म्हणजे कच्चा रस्ता होता तो, तिथून तर डायरेक्ट न्हाव्यापर्यंत त्यांनी एकाच वेळेस डायरेक्ट पूर्ण काम केलं होतं. डांबरीकरण केलं होतं, खडीकरण करून त्याच्यावर डांबर टाकून डांबरीकरण केलं होतं. तेव्हा त्याच्यानंतर आता आमदार झाले, आमच्या गाव शेवटी आहे ती, पण त्यांनी फक्त त्यांच्या शेतापर्यंतच काम केलं. आणि इकडे काही वड्याडा मतदान नाही की त्यांचं, इकडे ते कामं करत नाही. मग मतदारसंघ आमचं पण गाव आहे ना, स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे. त्याच्यानंतर लाडली बहीण, लेक लाडकी, लखपती दिदी वगैरे खूप चांगलं केलंय त्यांनी. त्या मतांवर याचं तुम्हाला वाटतं की आता आमदार म्हणून मंगेश दादा यांची, माता भगिनींची काय पसंती उमेदवार म्हणून किंवा आमदार म्हणून? आमच्या याच्यात म्हणजे त्यांचं काम मला जास्त हे वाटतं. महिलांसाठी खूप सुविधा आहे त्यांनी. महिलांसाठी खूप सुविधा काढल्या. आणि कसं आहे विभागानुसार मग ते विभागानुसार ते सगळ्यांना हेल्प करतात. आणि ज्याच्या त्याच्या गावाचा मग कसं आहे, आता आमची गावाचे उमेदवार आहेत ते आम्हाला सपोर्टिव्ह आहे. आज काही प्रॉब्लेम झाला तर घरासारखं फक्त फोन लावला तरी आम्हाला हेल्पिंग करतात. असं ऐकलेलं होतं की अंगणवाडी उमेदवार म्हणून आहे. कोण नावाने? दादा आम्हाला प्रत्येक गोष्टींना किंवा प्रत्येक वेळेला आमच्या घरापर्यंत येतात आणि त्या आम्हाला त्या मदत करतात. कोणतीही अशी गोष्ट असली की एकही कॉल आला की दादा परत लगेच आमच्या इथे. कोणताच प्रसंग असा नाही की दादा आम्हाला साथ देणार. त्यांची कोणती योजना असेल, काही संपर्क असेल, त्या त्यांच्या समोर मांडून ते सुविधा देतात. अशी अपेक्षा प्रत्येक लोकांची ते करू शकतात. 5 वर्ष पूर्ण झालेले दादांचे. हो झाले. आता निवडणुका 2 महिन्यावर आले. ते परत येतील. काय म्हणतात? आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की दादा परत यायला पाहिजे. म्हणजे कोणताही माणूस कोणत्याही पोरीकडे असं पाहायचं आणि लगेच तिच्या घरापर्यंत जायचं हे चुकीचं आहे. आपल्या 40गाव तालुक्यात तरी चुकीचं आहे. घरापर्यंत येणं म्हणजे चुकीचं आहे. या गोष्टी व्हायला नको पाहिजे आपल्या 40गाव तालुक्यात. एक तरुण म्हणून, एक जबाबदार तरुण म्हणून, समाजातील एक व्यक्ती म्हणून इतर दुसरे तुमची काय अपेक्षा आहे आमदारांकडून, की तुमचा जो भावी आमदार आहे, आता 5 वर्ष उन्मेष दादांची आमदारकी आहे, 5 वर्ष मंगेश दादांची आमदारकी आहे, त्याच्याबद्दल 5 वर्ष राजीव दादा होते. मला असं काय वाटतं की पुढील हे पंचवार्षिक याच्यामध्ये कुठला उमेदवार जिंकून येऊ शकतो, कुठला आमदार होऊ शकतो? राजकारणात तर आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. तरुण म्हणून वैचारिक तरुण, तुमचे विचार खूप प्रगल्भ दिसत आहेत मला. समाजाप्रती तुमची तळमळ मळमळ कळकळ दिसून येते. जो काम लोकांसाठी करेल तो तर येऊनच जाणार आहे. काही विषय नाही, काही विषय नाही. आपण जे जनतेला दिसेल ते होईलच, काही विषय नाही. पण आपण पण नाही सांगू शकत त्या गोष्टीला. या विषयावर असा विचार किंवा अभ्यास झाला त्या गोष्टीवर राजकारणातला विषय नाही. आपण फक्त जे आपल्याकडे जे घडामोडी चालू आहे आज, म्हणजे पोरी सेफ नाही आपल्याकडे, मुलगी सेफ नाही. तुम्ही बस स्टँडला जा, तुम्हाला डायरेक्ट कुत्रे दिसतील, असे 15-20 कुत्रे असे मुलींकडे ना असे विचित्र नजरेने पाहत बसतात. या गोष्टी बंद करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे
महिला सुरक्षा हा मुख्य मुद्दा आहे. महिला सुरक्षित नाही दादा. दादा विधानसभा निवडणूक आता खूप जवळ आलेली आहे. आपण उन्मेष दादांची 5 वर्ष बघितली आणि मंगेश दादांची 5 वर्ष बघितली, तर तुम्हाला काय वाटतं की कोणते दादा यावेळी आघाडी घेतलेली आहे? तरुणाईमध्ये खूप बघितलं की तरुणाईमध्ये खूप वेळ दिसतंय मंगेश दादांसंदर्भात. तरुण वर्ग खूप खुश आहे. काय कारण सर? त्यांची कामं चांगली झाली. काय वाटतं काका तुम्हाला आता निवडणूक इथे विधानसभेत कोण जिंकू? ते काय मी खेडेगाव म्हणलं काय सांगते आता काय. आणि एक अंदाज म्हणून असं कोणाचा म्हणजे कोणाचं नाव पुढे राहील असं? मंगेश दादाचं नाव पुढे राहील. मंगेश दादा. समजा मंगेश दादांच्या विरोधात राजीव दादा उभे राहिले तर काय वाटतं आपल्याला? ते काय आता आमला एवढा अभ्यास आहे आम्ही काय वाटतं मित्र? समजा राजीव दादा उभे राहिले मंगेश दादांच्या विरुद्ध तर कोणाची जास्त संधी असेल? कोणी पण उभं राहू, मंगेश दादा येईल. म्हणजे राजीव दादा असो, प्रमोद दादा असो किंवा तुमचे उमेश दादा, कोणी पण राहू. काय वाटतं दादा आगामी विधानसभेमध्ये काय चित्र असणार तालुक्याचं? मंगेश चव्हाण. काय कारण असावी? काम आहे ना दादांची. एकच छोटंसं गाव आहे आपलं खरजे. खरजे तर हे ग्रामीण क्षेत्र आहे, तर मंगेश दादा इथे येतात का? कधी आले? हो येतात नेहमी कायम प्रत्येकाशी संपर्कात राहतात. गावाचा विकास असेल किंवा गावातली विकास सुख असो, दुःख, तालुक्याचा असो, सुख असो दुःख असो, प्रत्येकाच्या ठिकाणी हजर राहणार दादा. मागच्या पंचवार्षिकला गावावाल्यांनी कुणाला जास्त सपोर्ट केलं होतं? दादांनाच केलं. दादा म्हणजे आता उमेश दादा पण आहे, मंगेश दादा. मंगेश चव्हाण. 5 वर्ष उन्मेष दादांच्या पहिले, 5 वर्ष मंगेश दादा. मध्ये आमचं गाव होतापर्यंत बीजेपीचे आणि आता मंगेश दादा यांना पुन्हा येण्याची संधी आहे. 100% त्याच्यात काही बदल नाही. गावामध्ये किंवा पंचकृषीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर यांचं काही आहे का? मराठा आंदोलनाला या भागात खानदेशात तरी जास्त, या भागात तरी नाही. कारण बघितलं गेलं की मराठा समाज आंदोलनासाठी आमच्या भागात आम्ही पण मराठा इकडे नाही प्रभाव एवढा. म्हणजे एका प्रकारे तुम्ही पक्ष पाहत आहात की एक व्यक्ती पाहत आहात कामवाला? काय व्यक्ती पण आणि पक्ष पण. मंगेश दादा अशी व्यक्ती अपेक्ष जर उभं राहिलं तरी निवडून येणार. भरपूर तालुक्यात काय प्रत्येक गावात, ग्रामीणमध्ये, शहरीमध्ये, प्रत्येक ठिकाणी कुठल्या पण खेड्यात गेलं तरी तुम्हाला हे सांगणार. जसं मी बोलतो ना तसं. म्हणजे तुम्हाला जर 100 माणसं भेटले ना 70 ते 80 लोक तर तुम्हाला हे सांगणार. मग आता 20% लोक असतात इकडे तिकडे थोडं. ठीक आहे, वैचारिक सर्वांच्या आपापले मत आहे, मत स्वातंत्र्य आहे, लोकशाही, ज्याची विचारसरणी. दादा आपल्याकडून एक जाणून घ्यायचं, आपलं म्हणजे थोडंसं एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व दिसतंय. माता भगिनीशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला आहे पण जास्त काही आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. माता भगिनींमध्ये काय भूमिका आहे, काय म्हणजे आता त्यांच्या मनात काय दिसतंय तुम्हाला? चाळीसगाव तालुक्यासाठी जर बोललं ना तर मंगेश दादा. गुरु शिष्याची लढाई हो. गुरु शिष्याची लढाई आहे ना. कसं गुरु शिष्य लढाई म्हणजे कसं? मंगेश दादा मागत होते ना अगोदर. हो. उन्मेष दादा मागत होते ना. हो हो. दादा खासदार झाले, मग दादा आमदार झाले मंगेश दादा. हो. असं दोघे मित्र होते, जीवापारणी म्हणजे एकाच घरातली व्यक्ती होत्या दोघं. बरोबर. दोघं बीजेपीचे काम करायचे ना. भाजप प्रभावी हो आमच्याकडे, असं पक्ष प्रभावी भाजप. पक्ष म्हणून भाजप प्रभावी. जो भाजपाने लढेल तो जिंकेल असं. म्हणजे खरं म्हणजे जे सर्वसामान्य जनता असेल तुमच्यासारखी चाळीसगाव तालुक्यातली, तुम्ही 2 मित्रांची फाटाफूट पाहिली, या महाराष्ट्रानं काका पुतण्याची फाटाफूट पाहिली, गुरु शिष्याची पाहिली, सगळं पाहिली. म्हणजे सर्वसामान्य जे बापाची मुलीची पाहतोय आत्राम बाबा, बापाची आणि मुलीचे पण झालेले धर्मराम बाबा आत्राम. बरं, एक विषय निघालाय म्हणून विचारतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये पण नाथाभाऊ जे आहेत, बरोबर, तर सून वेगळ्या पक्षामध्ये, मुलगी वेगळ्या पक्षामध्ये. नाथाभाऊ कुठे? राजकारण करत आहे. बीजेपीत आता खासदार निवडून आणली, आता आपली मुलगी निवडून आणायची राष्ट्रवादीकडून. अच्छा, सोयीचं राजकारण आहे ना. म्हणजे घरात तिघी पद असतील, खासदारकी आमदारकी वगैरे. काय म्हणतात दादा, काय विधानसभेचं काय चित्र आहे एकूणच? म्हणजे आम्ही विचारतोय प्रत्येक ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन विचारतो. असं आहे का? हो. तसं तर काय एवढं सांगता येणार नाही, पण चाललं काही ठिकाणी बदल व्हायला पाहिजे. पण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणताना हवा आहे. हवा कुणाची? कसं तर मंगेश दादा चाललंय, धंदे व्यवस्थित आहे, पण मग आता त्यांच्या कॉम्पिटिशनला कुठला उमेदवार येतो त्याच्यावर बाकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. कदाचित राजीव दादा असतील, कदाचित प्रमोद पाटील असतील, कदाचित उन्मेष दादा असतील, संभाव्य उमेदवार. बरोबर, टप राहील, टप होऊ शकतं. कांटे की टक्कर? काटे की टक्कर होईल. पण मंगेश दादाची कामं चांगली.
मंगेश दादा असो किंवा उन्मेष दादा आपल्याच घराचे आहेत. तालुक्यात कामं आले आणि दादांनी खासदार असताना बी कामं निधी पाठवला आहे. उन्मेष दादांनी बी मंगेश दादांनी आमदार असताना पाठवलेला आहे निधी. आणि परत प्रॉपर शहरी भागातली कामं चांगली चालू आहे आता. कॉन्क्रिटीकरण रस्ते असो किंवा म्हणजे सोयीनुसार जे सोयी नाही त्या सोयी झाल्या ना. उन्मेष दादांनी बी काय केलं, उन्मेष दादांनी चाळेगाव स्टेशनाचा काळा पालट करून टाकला. रेल्वे स्टेशनला बरोबर आहे का, सगळ्या काही गोष्टी झाल्या ना व्यवस्थित. अच्छा, म्हणजे संमिश्र असं चित्र दिसतंय संमिश्र होणार दादा. मंगेश दादा आणि उन्मेष दादा दोघांचे पण समर्थक आहेत. बरोबर बरोबर. मंगेश दादांची कामगिरी मागच्या 5 वर्षांपासून जर बघितली असेल तर तालुक्याला असं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा नेतृत्वाची खूप गरज आहे. कारण त्यांचे कामं शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई ज्यावेळेस आपला चाळीसगाव तालुका नाही होता नुकसान भरपाईच्या याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये बसत नव्हता, तर मंगेश दादांनी जे चाळीसगाव तालुका वासियांसाठी त्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा जाणून घेतल्या, तर मंगेश दादा व्यतिरिक्त या तालुक्याला कोणी तेवढं समजून घेतलं नाही जे मंगेश दादा समजतात. शेतकऱ्यांच्या खूप चांगल्या कामासाठी कायम रात्र झगडत असतात प्रशासनाला म्हणा किंवा त्यांच्या विरोधकांना म्हणा. मंगेश दादा बेस्ट उमेदवार आहेत आणि आमदार म्हणून इथे कार्यकर्ते ते निवडून काढल्याने त्याचा कुठेतरी आम्हाला आनंद वाटतो की खरंच. आणि आम्हाला तरुण पिढीला आमदार म्हणून मंगेश दादा आदर्श वाटतं. कारण असा आमदार होणं देशालाच खूप गरजेचं आहे. मागे एकदा दादांनी चाळीसगाव येथील सायबर कॅफेमध्ये मुलं मुली बसलेले होते, त्याच्यावर दादांनी कारवाई केली, ते पूर्ण उद्ध्वस्त केलं. तर कुठेतरी तरुण दुखावले का? तरुण तर दुखावले नसतील, कारण ज्या सायबर कॅफेमध्ये ज्या असतील चाळे चालतात त्याला आळ्या घालण्यासाठी मंगेश दादाने जे उपक्रम हाती घेतला होता तो आपली महाराष्ट्राची आपली छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे श्री सन्मानाची. हां, तर ते खूप महत्त्वाचं काम केलं मंगेश दादांनी. आदर्श वाटतं. आमदार म्हणजे आपले चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण. त्यांचं नेतृत्व जर बघायला गेलं आपण, त्यांचं म्हणजे धडधाड असं नेतृत्व आणि दमदार अशी कामगिरी. त्यांच्यासारखे आमदार हे होणे नाही. त्यांच्यासारखे आमदार म्हणजे चाळीसगाव तालुक्याला लाभले म्हणजे हे चाळीसगाव तालुक्याचे एक भाग्यच. कारण तरुणांना रायगडची रायडी असो किंवा ज्येष्ठांना पंढरीची वारी हे दोन्ही कामं ते बजावून करत असतात. त्यांचं जे कर्तृत्व आहे ते एकदम व्यवस्थित आणि तरुणांना शोभेल आणि ज्येष्ठांना पण शोभेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. चाळीसगावात आता व्यवस्थित आता रस्त्याचे काम पण चालू तुम्ही बघत असतात. आमदार मंगेश दादा चव्हाण हे म्हणजे असं वक्तृत्व आहे की ते चाळीसगाव तालुक्यात अख्ख्या महाराष्ट्रात होणे नाही. रायगडांना मी पण रायगड रॅली करतो. त्यांना मुलांना खाणं असो किंवा जेवण असो किंवा बसची सेवा असो सगळं व्यवस्थित. आणि त्यांचं जे कार्यकर्ता आहे म्हणजे असं सगळ्यांचं गाव लहान मुलांना दप्तर वह्या वाटप सगळं व्यवस्थित चालू असतं त्यांचं. आणि तसे आमदार म्हणजे चाळीसगाव तालुक्याला हे होणे नाही. आमदार असल्याचं कर्तृत्व म्हणजे असं असतं की आपण कामही असं बनवलं पाहिजे आणि काम पण धडधक्कम केलं पाहिजे, याला म्हणतात आमदार. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी जर बोलायला गेलं तर खूप काही. त्यांची कामगिरी पण ही भक्कम आणि एकदम मजबूत अशी कामगिरी त्यांच्याशी जर म्हणलं आपण की. काय वाटतं दादा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये? विधानसभेला आमचे जे आमदार आहे त्यांचे कामं खूप आतापर्यंत आम्हाला आमदार निधी कळतच नव्हता गावांना, ग्रामीण भागात. आता जवळजवळ 2 कोटीचा निधी आलेला आहे. ग्रामपंचायत आलेली आहे, तलाठी कार्यालय आलेले आहे, 2 शेड आलेले आहे, तिथून नाही तर भरपूर कामं आलेले आहे त्यांच्या मार्फत आमच्या गावात. पुन्हा मार्फत चालू आमदार मंगेश चव्हाण यांच्यामध्ये. अच्छा, लहान मुलांना दप्तर वाटप केलेले आहे. म्हणजे आताचे जे आमदार आहे खूप कामं करतात. आतापर्यंत आमच्या गावांना आमदार निधी माहितीच पडत नव्हतं, येतच नव्हता. पण आता जसे मंगेश चव्हाण निवडून आले तसे आमच्या गावाला भरपूर निधी भेटायला लागला. खूप चांगले आमदार आहे. दुष्काळ आता जळगाव जिल्ह्यात एकमेव असा चाळीसगाव तालुका आहे की तो दुष्काळमध्ये त्यांनी बसवला आणि शेतकऱ्यांना मोठी मदत झाली त्याच्याने. आर्थिक मदत म्हणजे किती? पण कुणाला 50,000 भेटले, कुणाला 80,000 भेटले, कुणाला 1,00,000 भेटले, कुणाला 70,000. जसे क्षेत्र नुकसान भरपाईचे पैसे भेटलेले. गावामध्ये काय चित्र आहे? गावामध्ये गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? गावकरी कसं? गावकरी आता कुठलंही गाव असलं की 2 पक्ष असतातच, त्यानुसार वातावरण चांगलं आहे चालू आहे मंगेश दादांच्या गावात तरी. पहिले 5 वर्ष उन्मेष दादा होते, आता मंगेश दादा. आणि त्यातल्या त्यात आमच्या गावात आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला खूप चांगला स्कोप आहे.
काय बोलाल दादा, मंगेश दादा की उमेश दादा चालू? आता आमच्या इथे जेणेकरून म्हणल्यानंतर उमेश दादांना चांगले प्रतिसाद मिळाले आणि उमेश चव्हाणांना इथून म्हणजे 25% उमेश पाटील आणि मंगेश चव्हाण. हां, उमेश पाटील. हां, लोकसभेला काय चित्र होतं, कशा पद्धतीने म्हणजे मतदान झालं? लोकसभेला एक गठ्ठा झाला, एक कोणा एका याला उमेदवाराला की कसं? लोकसभेला आमच्या इथं मतदान झालं करम पवारांना सगळ्यात जास्त. अच्छा, त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीला पण दिसतील का? म्हणजे उन्मेश दादा आणि मंगेश दादा समोरासमोर येऊन उभे ठाकले तर तुमची पसंती कोणाला असेल, काय असेल, गावाचं चित्र काय असेल? आता प्रत्येक गावात 2 पक्ष असतात. आता आपण हा लोकशाही आपण राष्ट्रवादी पक्षाचे. राष्ट्रवादी पक्षातर्फे एक प्रमोद दादांचं नाव पण पुढे येत होतं की ते आपल्या गावातले आपले मुनखेडा वगैरे परिसरात, पाचोंडा परिसरात लोक सांगत होते की राष्ट्रवादीतर्फे यांना तिकीट मिळावं, नाही मिळालं तर मग उन्मेश दादा वर्सेस मंगेश दादा असा सामना होऊ शकतो. हां, आपला काय मत? आता झालं तर मग तेच होणार आहे आपलं. दुसरं काय, आपण ज्या पक्षाला जातो त्या पक्षाशी लढणार फक्त. आमच्याकडे इथं नाव्यामध्ये मंगेश दादांचं कार्य म्हणजे आता मी आतापर्यंत लहानाचा मोठा झालो, एवढ्या म्हणजे एका विधानसभेच्या कार्यकाळात एवढे कामं कधीच आले नाही. गावात शेड झालं आहे, ग्रामपंचायत ऑफिस झालं आहे, तलाठी ऑफिस झालं आहे, त्यानंतर मंगेश दादांचं तरुणांसाठी रायगड वारी आहे, त्यानंतर वारकऱ्यांसाठी पंढरपूर वारी आहे. कार्य खूप चांगलं आहे मंगेश दादांचं. अच्छा, काय कारण असावी त्यामागे, काय वाटतं आपल्याला? अंदाज म्हणजे आमचं कसं आहे, राष्ट्रवादी निवडून गाव आहे. अच्छा, त्याच्यामध्ये शिवसेना आली बाकी जी असं आहे ना, 2-3 पक्ष आहेत ना. बरोबर आहे, लोकशाही आहे, तुम्हाला तुमच्या मताचा अधिकार आहे. तर ज्यावेळी उन्मेश दादा आमदार होते त्यावेळी दादांनी काय कामं वगैरे केली की ज्याच्या आधारावर म्हणजे समजा तुम्ही? अच्छा, काय वाटतं, 50-50 वाटतं की कसं वाटतं? हा, नेहमी तो होणारच. तो नेहमी तो होणारच. निम्मे होणार. 50-50. दादा, तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? माझं मत आहे मंगेश दादा येणार. अच्छा, त्यांनी डोळ्याचं ऑपरेशन करून सगळं कामं करत आहेत. 1 रुपया न घेता काही आमचा रोड केला. चाळीसगाव बोरखेडा 10 वर्षापासून रोड होत नव्हता, तो रोड झाला. इथून तर आपलं गिरणापर्यंत त्यांनी रोड करून. अच्छा, हां, तर त्यांचे कामं आहेत, कामाच्या याच्यावरती निघून येते मंगेश. काय नाव आपलं? बाईरा सुलतान पाटील. तुमचं हे मोत्याबिंदचं ऑपरेशन? हां, नंदुरबारला केलं, ते घेऊन गेलो. अच्छा, काही शुल्क वगैरे लागलं? 1 रुपया ते घेऊन गेले होते, करून नेलं. काय वाटतं? मला असं वाटतं मंगेश दादांनी जरी आमच्या गावाला काम दिलं नाही, पण एकंदरीत त्यांच्या तालुक्याच्या कामाच्या प्रभावामुळे विधानसभेला प्रचंड मतांनी निवडून यायला काहीच हरकत नाही. का की आरोग्य सेवा, चाळीसगावात धार्मिक सेवा, पंढरपूर यात्रा, रस्ते, चाळीसगावातले काम बघून दादांना चांगला स्कोप आहे. तर दादांना विधानसभेला यायला काही हरकत नाही. परत 2 शब्द मला तर माझं तर 2 शब्द बोलले. विधानसभा निवडणूक येणार आहे, उन्मेश दादा की मंगेश दादा? मंगेश दादा. का बरं? बीजेपीचा कार्यकर्ता आहे मंगेश दादा, एकदम हाडाचा कार्यकर्ता. मंगेश दादाजी त्यांची म्हणजे सर्वांना गोर गरीब सर्व. माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता, जागेवर 20,000 रुपये दादा असायची परिस्थिती, 20,000 रुपये जागेवर दिले तुम्हाला. मदत झाली होती. हो, दवाखाना वगैरे सर्व. मुलगा चांगला आहे? हो. ठीक आहे, म्हणजे तुमचं मत मंगेश दादा. आगामी विधानसभेचं काय चित्र आहे, मंगेश दादा की उन्मेश दादा? ते मी कसं काय सांगू शकू आतापासून? आतापासून म्हणजे 5 वर्ष हे, 5 वर्ष ते झाले, 10 वर्षापासून गेले होते. पहिल्या आमचे आहे काँग्रेस. अच्छा, पुढे सुद्धा आहे काँग्रेस. मग सध्याचं म्हणजे एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती, 2 विकल्प आहे आपल्यासमोर, 2 पर्याय.
फक्त हाच प्रयत्न चालतो आपल्याला दुसरं. जुने काँग्रेसचे हा. एकदम हाडाचे काँग्रेसवाले गांधीवादी. हो. वा वा वा, चांगले विचार आहेत. उमेश पाटील झाले वारी हम्म. दुसरं काही नाही आपल्याकडे. म्हणजे महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला तुमचं मत असेल. बस उन्मेष दादा आणि मंगेश दादा जर उभे राहिले तर कोणाची शक्यता असते निवडून येईल? मंगेश दादा येणार. मंगेश दादा येणार. काय कारण असेल? कामं चांगलं करताना ते गावाचा विकास करते. ताई काय बोलाल, लाडकी योजना चालू झालेली आहे तर आपले जे आमदार आहेत आता मंगेश दादा चव्हाण त्यांचं काय सहकार्य लाभलेलं आहे तुम्हाला? काय वाटतं की कोण आमदार म्हणून जिंकून येईल आता? आपल्या आमदार सध्या आहे का? मंगेश दादा आहे सध्या. तुम्ही मागच्या वेळी कोणाला निवडून दिलं होतं? मंगेश दादाच होते, कमळच्या निशाणीवर उभे होते. तर आता काय वाटतं तुम्हाला यावर्षी कोण जिंकेल? मंगेश दादा. काम चांगलं आहे का दादांचं? ज्या आपल्या तालुक्यातल्या गावातल्या ज्या लाडक्या बहिणी मंगेश दादा त्यांच्या पाठीशी उभे असतात का? काय दोन्ही काय बघतील बा आटाकाटीचं मुली दोघी तर येणार नाही आता. हे शेवटी तर एकच येईल. एक जरी मत जास्त पडलं तर एकच येईल. मग ते काय थोडंसं ते सांगता येणार बरं काय वाटतं तुम्हाला, मंगेश दादा एकतर्फी जिंकून येतील की उन्मेष दादा टक्कर देतील? ते थोडावर गंमत जाईल. दोन्ही नेते ना, मग कोण जी काही सांगता येणार नाही. एकदम आटाकटी. हा एकदम कटोकट. आता बिलकुल आटाकाटू गंमत होईल. जरा भारी काम होईल. अनुभव काय म्हणतो तुमचा दादा? तुमचा अनुभव इतका तुमचा मोठा अनुभव. अनुभवानं काय वाटतं बघ तुम्हाला? असं अनुभव असं निश्चित नाही सांगता येणार. अनुभव तर गंचित माली पण आवून निघी जाई असं नाही सांगता येणार. असं समज नाही का? बरोबर. हा असं. धन्यवाद. बोला. आम्ही जे विधानसभा निवडणुका होणार आहेत तर चाळीसगाव तालुका आणि तुमच्या गावात काय वाटतं, काय चित्र आहे? मंगेश दादा. आपलं गावाचं नाव? बहाड. लोकसंख्या किती असेल अंदाजे? 7,000-8,000. तर काय चित्र दिसतं तुम्हाला? म्हणजे विकासाचं चित्र असेल किंवा आगामी आश्वासन असतील? विकास चालू आहे ना. विकास होते. काय रस्ते वगैरे कशाची म्हणजे तुमची अपेक्षा आहे विकासाची वगैरे? सांगितलंय त्यांना. काही असे विकास कामं सांगता येतील का मंगेश दादांची की ज्याच्या आधारावर सगळ्यांची इच्छा आहे की दादा पुन्हा जिंकून यावं? अच्छा, आत्मविश्वास आहे. काय म्हणतात दादा, कोण जिंकून येईल असा एक अंदाज? दादा मंगेश दादा की मंगेश दादा? तुझे झाले बेटा 18? एक मतदान झालंय का? पहिला राहील. उघडलं नाही अजून. बापरे, म्हणजे सगळे तरुणाईमध्ये विचारूया भैया. मंगेश दादा टायमावर पण विचार करा. म्हणजे तुमचे विकल्प खुले, दरवाजे खुले आहेत. काम करेल त्यालाच मतदान करायचं. बरोबर, बिलकुल बरोबर. जो काम करेल त्याला मतदान. कोण कामावाला आमदार कोण आहे काम करणारा? मंगेश दादा करतोय काम करायचं. अच्छा, तर मग मतदान कोणाला? काम बी करताय ना, मग विचार बी करू. म्हणजे काय नाराजी बा 50-50 असं नाही. तुमचा अधिकार आहे, बरोबर आहे. तुम्हाला अधिकार आहे मतदान कोणाला करायचं. काम करेल त्याला फुली मारेल ना. हां, म्हणजे मतदानापर्यंत विचार चालू असतील बुवा कोणाला द्यायचं नाही कोणाला. ठीक आहे बुवा, तुम्ही मतदान राजा आहात, तुमचा अधिकार आहे. दादा काय वाटतं? मंगेश दादा 100% मंगेश दादा. 100% काम पण झाले आमच्या गावात. भरपूर स्ट्रीट लाईटचे कामं झाले. ते रस्त्यांचं तुम्ही बघताय, हे काम मंजूर झालेलं आहे. पावसामुळे काम थांबलेलं आहे. ओके, रस्ते पण होतील. सगळे काम होत आहे. मंगेश दादा येतील ना. मंगेश दादांशिवाय दुसरं कोणी उगवणार पण नाही तर. अच्छा, असं म्हटलं की कामं जोरदार आहे ना त्यांची, त्याच्यामुळे असं म्हटलं की उन्मेष दादा किंवा राजीव दादा उभे असतील समोर, असं एक अंदाज आहे. पण मंगेश दादाने काही देणार ना तसं. मंगेश दादाचे कामं जोरात आहे. ओके, माणूस चांगला आहे मंगेश दादा.
आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे तो, तरुण म्हातारे वगैरे सगळ्यांना. ताई काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकून येऊ शकतं? ताई तुम्हाला? मंगेश दादा. काकू तुम्ही याचा फॉर्म भरताय, कसले लाडक्या बहिणीचे फॉर्म आहेत का? अरे वा, अंगणवाडी आशाताई आहेत का? नाही, CRP. अच्छा, माझे नाव CRP. संगीता संजय सुरेल. ताई कसा रिस्पॉन्स भेटतोय म्हणजे तालुक्यामध्ये भगिनी वगैरे? माता भगिनी खुश आहेत का ज्या पद्धतीने यांना अनुदान येते सरकारतर्फे लाडक्या बहिणींसाठी? काकू काय वाटतं आपल्याला या निवडणुकीला कोण जिंकू शकतं? मंगेश दादा. काय वाटतं ताई, म्हणजे एकूणच जे हे लाडकी बहीण आलेली आहे तेव्हापासून मंगेश दादांचा प्रभाव वाढला आहे की असं पण मंगेश दादा कामं करतात? असे पण करतो, असे पण करतो. आमच्या रस्त्याचं काम केलंय त्यांनी, आता मंजूर झालंय, आलं तर येऊन जाईल. अनेक भगिनींचं असं म्हणणं आहे की मंगेश दादा आम्हाला घरासारखं वाटतो असं बोलतात लेडीज वगैरे, तुमचं काय म्हणणं ताई? एकदम घरासारखं वाटतं. पण काय म्हणतात ताई? दादांचे विकास कामं, माता भगिनींसाठी कामं, बहिणींसाठी कामं, जेवढे आशीर्वाद कुणाला राहील मावशी? दादा काय काय कारण असावं म्हणजे तरुणाईमध्ये? त्यांचं काम वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे, त्यांचं काम वगैरे व्यवस्थित चालू आहे. आपल्याला वाटतंय की मंगेश दादा युवांसाठी प्रेरित देवाचे एकदम मंगेशदादांचं काम एकदम व्यवस्थित आहे. चाळीसगावमध्ये कामं पण वगैरे व्यवस्थित चालू आहे. असं काही त्यांनी आता गणपतीचं नियोजन एकदम भारी केलेलं आहे, डेकोरेशन वगैरे सर्व 10 दिवस तिथं कार्यक्रम राबवलेला आहे, एकदम छान प्रकारे चालू आहे. काय तुम्हाला काय आकर्षण आहे की रोज वेगवेगळे कार्यक्रम होतात? रोज रात्री 8 वाजता इकडे हिरो येत आहे, हिरोईन येत आहे, सुपरस्टार येत आहे, टिकटॉक येत आहे, इंस्टाग्राम येत आहे, काय तुम्हाला म्हणजे काय आकर्षण काय विषय? चांगलं आहे बुवा, आतापर्यंत कोणी केलं नाही पण त्यांनी करता येते चांगलं. देवाचा कार्यक्रम बी येते, सर्व कानबाईचा पण कार्यक्रम सगळं म्हणजे तरुणांसाठी पण, ज्येष्ठ म्हातारांसाठी पण, नंबर 1 लहान पोरांना पण दप्तर वाटलं. काही झालं नव्हतं बा, अजूनपर्यंत काही झालं दप्तर वाटलं, सायकल वाटलं. मंगेश दादा, उन्मेश दादा काय वाटतं? तिकीट भेटल्यावर आहे ना, कोणाला भेटतं, काय भेटतं? आपण असं गृहीत धरूया किंवा अंदाज करूया किंवा महायुतीतर्फे मंगेश दादा आणि महाआघाडीतर्फे उन्मेश दादा, जर अशी परिस्थिती आली तर गावकऱ्यांची पसंती कोण? नेहमीच राहील. निम्मी. अच्छा, एक वेगळं दृष्टिकोन समोर आलेलं आहे. क्या लगता है उन्मेश दादा या मंगेश दादा किसके चांस है? टिकट मिल जाए कि हमको उनमें ज़्यादा की जाती है. अच्छा, ऐसा समझो कि टिकट मिल गए दोनों को, भाई दोनों दोस्त एक दौर के. हाँ. अभी क्या दोस्त ना रहा ना प्यार ना रहा, ऐसे पुराने जमाने का गीत याद आता है ना आपको, राज कपूर का? हाँ. किसको करेंगे मतदान, क्या लगता है, मतलब किसकी ज़्यादा संभावना किसकी जीत करने की? दादा आपल्याला काय वाटतं? BJP. बोल ना. BJP. मग काय निवडणुका जवळ येत आहे, काय राहील बघ, कोणाची जिंकण्याची शक्यता असते? मंगेश दादांचं बरं. ठीक आहे. येतात बा काही दुःखाला, कोणी काही अडचण तर सॉल्व करतात. चाळीसगावमध्ये काही अडचण आली तर त्यांना भेटलं की काम होतं. तुम्हाला काय वाटते बा निवडणुकांमध्ये, मंगेश दादा की उन्मेश दादा? मंगेश दादा. काय कारण असावी म्हणजे तुम्ही काय चित्र? कामगिरी चांगली आहे, सगळ्या काही गोष्टी. अच्छा. आणि माणसं चांगली भारतीय जनता पार्टी. तुम्ही सदैव पार्टीच्या आहात, भारतीय जनता पार्टीच्या? मंगेश दादांच्या? कायमस्वरूपी म्हणून. चला, धन्यवाद. तुमचं पहिलं मतदान झालेलं आहे का मागच्या वेळी? यावेळी दुसरं असेल. पहिलं मतदान कोणाला झालं तुमच्या जीवनातलं? मंगेश दादा. आणि दुसरं? आता पण मंगेश दादाला. अच्छा. भाऊ काय वाटतं आपलं, मंगेश दादा घेऊन? मंगेश दादा चालू आहे. अच्छा, हवा कोणाची? अच्छा. काय तुम्हाला काय म्हणजे मंगेश दादांच्या कुठल्या गोष्टीनं, कुठल्या कामाने तुम्ही प्रभावित झालेत बुवा? त्या जीवांचं कामच एवढे काही भारी आहे, त्याच्यानं काही टेन्शनच नाही. अच्छा. आणि मुलांना चांगली सुविधा पण काय केलेली. आणि कॉलेज स्टुडंटच्या जे मुलं आहेत त्यांना सुविधा जास्त देता येते, त्यांना प्रेझेंटेज जास्त देतात. आणि शाळेमध्ये खूपच काही सुधारणा झाली, त्याच्यामुळं मंगेश दादा चांगले आणि त्यांनाच द्यायला पाहिजे. सहकार्य त्यांनीच खूप आहे कामं त्यांचे. केले. सहकार्य खूप आहे त्यांचे डायरेक्ट.
सहकार्य म्हणजे कसं? असं कोणाचं घेणं देणं आलं तरी कुठे पण लहान मुलं हो का मोठे हो तर प्रत्येकाला धावून पोहतो बिचारा. असं विषय. गाव आपलं थोडंसं छोटं आहे, 10-12 हजारची लोकसंख्या बरोबर. 25,000 लोकसंख्याचं गाव आहे आमचं एवढं. ते दोघी मिळून आहे ना छोटं मोठं दोघी एकच आहे मग. तिकडे पण लोकं जाऊन आलो एकच मी. गाव आहे आमचं, दोघं एकच आहे. ते 10,000 वाला पण करून आला आता हे 15,000 पण ते पण करतोय. सारखेच आहे. म्हणजे छोटं गाव असून पण दादा येतात इकडे. हो बापरे एकदम केव्हा पण सांगा तेव्हा आधार आहे तिथं ते. अच्छा. लोकांच्या सुख दुःखामध्ये तरी आधार येते बिचारे. विकासाबद्दल काय बोलाल? काय चांगलंच आहे विकास चांगलंच आहे त्यांचं काही. काय काय विकास कामं झाली म्हणजे तुम्हाला? रस्ते रुस्ते भरपूर कामं आहे त्यांची. काय वाटतं तुम्हाला आगामी विधानसभेमध्ये चाळीसगावमध्ये कोण आमदार होऊ शकतात? उन्मेष दादा, उन्मेष दादा की मंगेश दादा की अजून कोणी? उन्मेष पाटील. उन्मेष दादांचे ते कोणते असं कामं वगैरे होते की तुम्हाला त्यांनी प्रभावित केलेलं आहे? भरपूर कामं आहे उन्मेष दादांची. सध्या तर असं म्हणतं की मंगेश दादांची हवा आहे असं म्हटलं जातं. ते पैशाच्या जोरावर आहे. पैशांमुळे ते दादा खर्च करत आहे ना. अच्छा. हां. उमेश पाटीलला जे दिलं इथं. अच्छा. कामं काय उन्मेष दादांचं कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की उन्मेष दादा निवडून काय वाटतंय? सर्व व्यवस्थित आहे, कामं वगैरेच व्यवस्थित आहे. बरोबर. तरुणाईमध्ये क्रेज आहे का उन्मेष दादा? तरुणांमध्ये आणि गावामध्ये बी इम्प्रेशन जास्त आहे. गिरण्याचं पाण्याचं पाण्या वगैरे शेतकऱ्यांसाठी. आता आमच्या तालुक्यामध्ये 3 लोक आहेत. राजू देशमुख माजी आमदार आणि उन्मेष पाटील माजी खासदार. आता मंगेशदादा चव्हाण आहेत. यांचे तिघींचे कामं आता आम्ही बघितलेले. आता आयत्या वेळेस बघू. आतापर्यंत गोरगरिबांचे कामं कोणी केले त्याला आम्ही मतदान देऊ. तुम्ही तर बघून घेतलं ना आता तिघांचे कामं बघितली? नाही अजून आहे ना, अजून आचारसंहिता लागलेली नाही. नाही तर 15 वर्ष झालेत ना. 5 बघू आता. अजून काही निश्चित झालेलं नाही कोणाला मतदान? नाही अजून काही. क्या चाचा क्या लगता है आपको? लक्षात सगळ्याचं राहतं पण एकदम बोलता येत नाही. आहे आमचे चव्हाण साहेब. हाँ हाँ बस बाकीचं काय पकड़ करायचं. क्या चौहान साहब की क्या खूबियाँ देखी? कामगिरियाँ बहुत है उनके कामगिरियाँ बहुत है हमारे गाँव में. आणि प्रत्येक खेड़े पर भी कामगिरियाँ है उनके. अच्छा. फिर काम वाले को यही गाँव बोरस गाँव यहाँ आते दादा? हाँ आते ना, सुख सुख में आते, किसकी मौत मिट्टी में शादी बुलाए तो आते. अच्छा. उनका ऐसा कुछ नहीं, वाकड़ मुकड़ नहीं उनके पास. आदमी अच्छा है, जाएंगे तो रोते कि आंसू पोछता है. ये आदमी होना. कोई ऐसा बड़प्पन या कुछ ऐसा घमंड गरुड़ कुछ नहीं उनको कोई घमंड नहीं है. वो गरीब को ज़्यादा करके पहचानते, ऐसी बात नहीं. 100% काम झालेलं आहे इथे गावामध्ये, खेड्यामध्ये, इकडे तिकडे सगळं काम चालू आहे त्यांचं. त्याच्यानंतर चाळीसगावमध्ये 100% सुधारणी केलेली आहे. त्यानंतर बघू आता काय आणि पुढच्या वेळी. आपण ग्रामीण भाषेत बोलत असतो की अमुकची हवा आहे, अमुकची हवा आहे. सध्या काय असं चित्र येतं? मंगेश दादांचं चित्र आहे. मंगेश दादांची हवा. दादाचं काम चांगलं आहे. ग्रामीणमधून जे सगळं आता जे तिथं चाळीसगाव सिटी झाली किंवा ग्रामीण आमचे जेवढे खेडे आहेत तेवढे तालुक्याला जॉईंट आहेत ना, तेवढे बी दादांचंच हवा म्हणजे दादा. तरी पण कोण असं संभाव्य उमेदवार कोण आपल्या नजरेमध्ये? उन्मेष दादा, मंगेश चव्हाण दोघं जण. हां. समजा दोघांना तिकीट मिळालीच असं गृहीत धरूया तर काय ते ऐन वेळेस समजेल. ते आता ते वातावरण झाल्यावरच समजेल की कोण बाजी माराल. का कारण म्हणजे टक्कर आहे का दोघांना? टक्कर म्हणजे दोघी एकदम बाजीचे उमेदवार आहे. काही लोकांचं म्हणणं असं होतं की एकतर्फा होऊन जाईल निवडणूक असं म्हणत होतं. नाही नाही हे काही शक्य नाही. म्हणजे इकडून मिळेल तिकडून मिळेल नाही, एकतर्फा होणं शक्य नाही. बरं दादा, आपण दोघांचा कार्यकाळ पाहिला असेल. उन्मेष दादांचा पण पाहिलं, मंगेश दादा चांगला आहे. उन्मेष दादाचं बी काम चांगलं होतं, मंगेश दादाचं बी आहे आणि त्यांचं बी काम आहे. तो कौन आपके नज़र में कौन अच्छा इंसान काम करने वाला उम्मीदवार कौन आपकी नज़र? अभी तक है तो उन्मेष दादा का ही चल रहा है. हमको कब्रिस्तान खूब मदद करे उन्होंने. क्या किए थे कब्रिस्तान के लिए? ग्राउंड बांधने में, संरक्षक भिंत वगैरह. अच्छा. अभी क्या लगता है आपको ये यहाँ पे कौन बाजी मार सकता है? क्योंकि कुछ लोग बोल रहे हैं कि एक तरफा मुकाबला है, कुछ लोग बोल रहे हैं कांटे की टक्कर है. अच्छा. क्या हकीकत में क्या है? तो हकीकत में अब जो शख्स सामने आएगा
उसके ऊपर निर्भर है। तभी चुनाव में तो दोनों आएंगे ना, प्रचार के लिए तो आएंगे ना दोनों लोग, दोनों आएंगे, तीनों आएंगे, और कोई और तीसरा भी हो सकता है। तो हमारा राजीव दादा वगैरह की क्या आपको लगती है संभावना? राजीव दादा का तो हम कुछ नहीं बोल सकते, पर उन्मेष दादा का है आशा। उन्मेष दादा को आपकी पसंद रहेगी? आपकी आशा है। अच्छा, ठीक. काय वाटतं मित्रा, म्हणजे आता उन्मेष दादा पण तरुण आहेत आणि मंगेश दादा पण तरुण आहे, पण तरुणाच्या हृदयामध्ये कोण आहे? मंगेश दादा. मंगेश दादा. बस. कुठले असे गुणधर्म आहेत दादांचे की ते तुम्हाला आवडतात, त्यामुळे तुम्हाला वाटतं कामं चांगले आहेत त्यांची? कामं चांगले. हो. तरुणासाठी वगैरे काय दादांचे काय कामं राहिले? दादाने रायगड वारी काढली. रायगड वारी. तुम्ही म्हणजे हे दुधाचं काम करता? हो. फिरत असताल तुम्ही म्हणजे पूर्ण गावात वगैरे? नाही, डेअरी तुम्ही. हो. तरी पण गावामध्ये याच्यामध्ये तालुक्यामध्ये काय तुम्हाला काय हवा वाटते, क्रेज कुणाची वाटते? मंगेश दादा. आमच्या तालुक्यामध्ये मंगेश दादा चव्हाण यांचं काम एकदम चांगलं आहे, 100% काम चांगलं आहे. निवडून येणारा उमेदवार तोच आमच्याकडे एकमेव उमेदवार, तो बी जास्त मतांनी निवडून येणार आहे. कामं म्हटलं तर इथं बघा, आता लाडकी बहीणचं काम संपूर्ण गावाला लाडकी बहीणचा फायदा झालेला आहे. हो. त्यानंतर 30 लाखाचं तुमचं तलाठी ऑफिस दिलं, आमच्या नदीवरचा तिकडचा पूल गेला, पुरं चाळीसगावमध्ये म्हणजे मंगेश दादाची. तरी आपण असं गृहीत धरूया की मंगेश दादा आणि उन्मेष दादा जर समोरासमोर आले तर काय वाटतं आपल्याला, काय परिस्थिती असेल? मंगेशाची बा असं वाटतं. मंगेश दादा मंगेश चव्हाण. मंगेश दादांचा आपण म्हणता येतो म्हणजे आपल्या गावामध्ये त्यांचं काय येणं जाणं, गावाला येणं जाणं, सुख दुःख सर्व ओके, एकदम काही टेन्शन नाही. विकास कार्य वगैरे सर्व आमच्या गावासाठी दर्जासाठी 20 लाख रुपये मंजूर केले त्यांनी. 20 लाख. अजून काही दुसरं काही तलाठी ऑफिस वगैरे असं ऐकण्यात येतं? बाकीचं अजून काही प्रोसिजर दिलेलं नाही आहे, पण जे त्यांनी भाषेने सांगितलं पुढचं काय असं अजून काही सांगू शकत नाही. तुम्ही हे आता मुख्यमंत्री वयोश्री योजना वगैरे हे तुम्ही फॉर्म वगैरे भरताय, तर आपल्या गावामधले जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, बुजुर्ग मंडळी असतील, त्यांना या योजनेचा किती लाभ होतोय, म्हणजे त्यांची काय? पण आता पहिले सावध करून राहिलं, अजून काही तसं लाभ भेटला नाही, पण आता फॉर्म दिला त्याने. आनंद तर असेल ना की बाबा ठीक की आपल्याला एक संधी मिळते? हां, संधी मिळते ना. मग आता संधी म्हणजे ते त्यांनी जेवढं गव्हर्नमेंटच्या कुळमा काढल्या, आपली लाडकी बहीण ते पूर्ण आले त्या गावात. असं गावामध्ये जे ताई लोक आहेत ते भरतायत का लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वगैरे? बापरे, पैसा पडायणार ना, जनार्दन पैसा पडायणार त्या. दादा गावात येते पैसा येते असं लाडकी बहीण योजनेत? बापरे, एकदम योजना फुल चालू आहे. 100% दादांच्या माध्यमातून लोक येत आहेत मग सहकार्य करायला. मग हा मंगेश दादानं माझा झाला पोटा. म्हणजे मंगेश दादा तुमच्या हृदयात पण आहे आणि तुमच्या पाठीशी पण आहेत. पाठीशी पण आहे. अरे वा. दादा काय बोलाल, काय एकूणच काय परिस्थिती दिसते? निवडणुका जर लागल्या आता मंगेश दादा की उन्मेष दादा असा प्रश्न पडतोय? मला तर मंगेश दादा येतील असंच करत. अच्छा. त्याची कामगिरी बी चांगली आहे, लोकांचं विचारपूस, समस्या वगैरे सगळं धरतात. चांगले सत्य बोलतात. असं काय बोलतात मंगेश दादा? जे बोलतात ना ते सत्य बोलतात. हां, असं म्हणजे कामगिरी म्हणजे तो म्हणतो मी सत्यच बोलतो बा, असं म्हणजे मी खोटं नाही बोलत. आपल्या गावासाठी कामगिरी चांगली. हां, आमच्या गावासाठी कामगिरी चांगली, आम्ही तेच बोलू, बाकीचा विषय काय नाही. ते पुढे काय पुढचं नशीब, पण आमच्या गावासाठी मंगेश दादांनी कामगिरी चांगली, बाकीचा विषय काय नाही. आज मी चाळीसगावमध्ये भरपूर कामं चालू आहेत, पण भरपूर काम आहे. आणि पुतळा पातळा, राणा प्रताप चौक भरपूर चालू आहे त्यांचं काम. म्हणजे सिटी आता ते तुम्ही म्हणतात ना, हा आपलं कोर्ट ते बाहेर काढलं त्यांनी पुलाच्या बाजूला, म्हणजे भरपूर आहे, लोकांना सुविधा बी भरपूर आहे. काय वाटतं दादा, तुम्ही एक नवमतदार आहात, तरुण आहात, आता म्हणजे तरुणाईमध्ये मंगेश दादांची क्रेज आहे की उन्मेष दादांची असं वाटतं तुम्हाला? मंगेश दादांची. काय कारण असेल मंगेश दादांचं? मंगेश दादांनी आपल्या गावात कामं चांगले केलेले आहे आणि गावाचा विकास पण झालेला आहे. म्हणजे मी 18 वर्षाचा झालेलो आहे आता. 18 वर्षाच्या पहिले असे काहीच कामं झालेले नव्हते, ते दादांनी करून दाखवले आणि चाळीसगाव तालुक्याची सुधारणा पण केलेली दादा. दादा तुमच्या गावात रेग्युलरली येत असतात का आणि तरुणाई सोबत मिसळत असतात? हो, नक्की मिसळतात दादा, आणि जे काम सांगितलं ते पूर्ण व्हायलाच पाहिजे दादांचं, असं आहे.
दादांना फक्त एक हाक दिली का दादा येतातच. जे बोलतात ते करून दाखव. त्यांचं काम सगळं येवण आहे. तुमचं झालंय मतदान? नाही अजून बाकी 17+ आहे. आता तुम्हाला जेवढी समजा आता मतदानाची संधी मिळेल तर तुमचं पहिलं मत, जीवनातील पहिलं मत कोणाला? मंगेश दादा. दादा तुमचं पहिलं? मंगेश दादा. मंगेश दादा. हो. विधानसभा वगैरे घेते तुम्ही, इतके उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. तुम्ही उन्मेष दादांचं काम पाहिलं, राजीव दादांचं काम पाहिलं, मंगेश दादांचं काम पाहिलं. काय वाटतं आपल्याला आता कोणाला संधी मिळू शकेल आपल्या तालुक्यात? मंगेश चव्हाण. मंगेश. तुमच्या इतक्या अनुभवी वर्षामध्ये उन्हाचं काम चांगलं वाटलं तुम्हाला? हो, त्यांची कामगिरी चांगली आहे असं. मंगेश दादांची. गावाच्या सुखदुःखात वगैरे काय दादांचं येणं जाणं? ते येतात ना, ते आपल्या गावात येतात? हो, कधी मोहितला येतात. काय वाटतं एकूणच चित्र आता आमदारकीचं? आपल्याला कोणतं चित्र माहिती नाही सर. अच्छा, चित्र माहिती. चाचा बोलो, क्या तस्वीर है? अच्छा है, भाजपा ठीक है. अभी हमारे मंगेश चौहान की. मंगेश दादा? हाँ. मंगेश दादा कौन से पार्टी की? भाजपा की. भाजपा की. हाँ. तो ये अपने गांव में क्या मतलब उनको सपोर्ट करेंगे? हाँ, हमारे इधर तो करेंगे, बाकी दूसरी तरफ नहीं हम बोल रहे. नहीं, अपने आगे पूछने के. आप जब चुनाव में मतदान करते हैं तो क्या देखते हैं? इंसान देखते हैं, पार्टी देखते हैं, उसका काम देखते? पार्टी नहीं देखते हम, इंसान देखते हैं. आपकी नज़र में कौन अच्छा इंसान? अभी तो हमारे इसमें समझ में अच्छा है कि मंगेश चौहान अच्छा है. आप और आपका परिवार किसको मतदान करेंगे? अभी हम इनको ही करेंगे ये पाली में. आदमी के लिए करेंगे हम, उसके लिए नहीं, आदमी के लिए करेंगे. आदमी ठीक है, काम अच्छा करता है. ते आता हे सरकार पलटण्याच्या दिशेनं कामावर काही मतदान होणार नाही. ते काम ते रोज गुलपे देत आहे, त्याचं काही काम सरकार पलटलं जाईल. इतर ठिकाणी बी कौल आहे ना, इथली जागा समजा इथली एखादी जागाचं काही सांगू शकत नाही, पण राज्यभर कौल पलटीचा अंदाज आहे. अच्छा, राज्यामध्ये कुणाचं सरकार येण्याची शक्यता वाटते आपल्याला? महाआघाडीची. अच्छा, काय म्हणजे काय नाराजी काय लोकांमध्ये? ते नाराजी वगैरे आहेत का विद्यमान जे सरकार? काय ते इकडून तिकडून पळून जाता, सरकार घेऊन जाते, माणसं घेऊन जातात, स्वास्थ्य लाभू देत नाही कोणाला. म्हणजे आणि परत शेतकऱ्यांवर लक्ष नाही. आता तुम्ही आता कांद्याची बंदी उठवली काल परवा, कुठल्याही शेतकऱ्याला लक्ष देत नाही, फक्त चाटा मारता जास्त. नाही तर आयत्या वेळेस काय व्हायचं त्यांच्या डोक्यात? तालुक्याचं काय म्हणतो? चाळीसगाव तालुक्याचं कसं काय परिस्थिती? उन्मेष दादा आणि मंगेश दादा हे एकतर्फा मुकाबला होईल की टक्कर होणार दोघांना? टक्कर होईल, जोरात टक्कर होईल. काही लोक तर म्हणतात की एक साईड होईल, असं काही म्हणजे असं काही जे अंदाज लोक आहेत ना, अशिक्षित लोक, त्यांचा अंदाज तोच असतो. अच्छा, त्यांच्या एकतर्फा नाही होणार. अच्छा, की आज चाळीसगाव तालुक्यामध्ये कोण भावी आमदार असेल? भावी आमदार सर कल आमचा मंगेश दादांकडेच दिसतोय अजून परत. काय विषय म्हणजे मंगेश दादा? विषय म्हणजे आहेत थोडे कामं वगैरे बरे करतायत, आणि पहिले पण झाले आहेत काही आमदार, त्यांनी पण काहीतरी केले आहेत कामं. ते दोघींचे हे करून बघतो आम्ही आता. मंगेश दादांकडेच कल आहे आमचा पुरेपूर. उन्मेष दादा की मंगेश दादा असा प्रश्न विचारला जातो तालुक्यामध्ये. दादा आपल्याला काय वाटतंय? आपल्याला काय मंगेश दादाच येणार आहेत किती काही झालं तर, कारण त्यांचा कल ते आपल्या जळगाव जिल्ह्यापुरताच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत तिकडे तिकडे. हां, बाहेरच्या जिल्ह्यातले लोक, तालुक्यातले लोक म्हणतात असे आमदार आम्हाला लाभायला पाहिजे. बाहेरचे लोक डिमांड करतात, तर मग तालुक्यातले लोक पण हे करू शकतात. दादा काय चित्र आहे, काय आपल्याला? उन्मेष दादा जे आहेत त्यांनी जवळजवळ इथं भरपूर कामं केलेले आहेत. हा जो गणपतीचा रोड असेल कोट्यवधीचा 1 कोटी वगैरेचा, परत हे गावं विभक्त केलेले आहेत 3, आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे, शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे उन्मेष दादा हे येतील असं वाटतंय. नमस्कार ताई, आपण जाणून घेतोय किंवा आता आगामी निवडणूक. हा, मग चालतं ना, मला ते भडगाव ऐकायला पहिले. ताई कुठलं गाव आपलं? लांबेवडगाव. काय वाटतं ताई चाळीसगाव तालुक्यामध्ये आता आमदार कोण येईल किंवा कोण यायला पाहिजे असं वाटतं? मंगेश दादा चव्हाण तेच यायला पाहिजे. काय कारण असेल ताई, म्हणजे जे माता भगिनींमध्ये? कारण त्यांचा जो म्हणजे मातांसाठी जो त्यांचा अनुभव आहे
कारण आम्ही आशा वर्कर आहेत. आमच्यासाठी म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे काही कामं वगैरे केले आमच्या आशांच्या म्हणजे आशा अंगणवाडी वगैरे हे जे महिला त्यांच्या. आणि गावातून बी प्रत्येक गावात म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं हे आश्चर्य वाटतं की खरोखर त्यांनी म्हणजे जे केलं ते असं कोणीच केलं नाही. विशेषतः माता भगिनींमध्ये खूपच म्हणजे खूपच त्यांचं म्हणजे आता हे लाडकी बहीण योजना वगैरे ते तयार झालं त्याच्यापासून तर जास्त उत्सव तयार झाला त्यांच्याकडे. आमदार मंगेश चव्हाणच चांगले, दुसरं काही मंगेश चव्हाणशिवाय पर्याय नाही. मंगेश दादा जे आहेत ना ते कोणीच नाही, बाकी काही विषय नाही. काय दादांनी काही असं म्हणजे विकास कार्य वगैरे? विकास कार्य भरपूर झाले ना, काही गावातलं आमच्या गावात भरपूर कामं दिले, सगळं दिले, काही विषय. वडगाव लांबेमध्ये पाहिजे तेवढे कामं दिली. अच्छा. हां, जे मागितलं ते लहान मुलांना सुद्धा सहकार्य करतात. ते बस नाही आली तर पाठवता, स्वतःची प्रायव्हेट गाडी पाठवता. अच्छा. हां, अजून काही त्यांच्याकडे दप्तर वाटप, शाळेत दप्तर वाटप झाले, सगळं झालं. आणि लहान मुलं जर गेले तरी त्यांचं कामं होतं, काही विषय नाही. त्यांच्यासारखे दादा भेटणार नाही कोणाला, चाळीसगाव तालुक्याला भेटणार नाही. गावामध्ये तुमच्या 90% गाव त्यांच्याकडनं आहे. काय गावाचं नाव काय? वडगाव लांबे. वडगाव लांबे लांबे. हां, यापासून ते वडगापाड्यापर्यंत डांबरीकरण केलं त्यांनी, महादेवचा रोड केला, शाळेचं कंपाऊंड केलं, गावाला पिवाला पाणी शुद्ध, एकदम चांगलं कामे करून राहिले ते. त्याच्याबद्दल काही काका तुम्ही म्हणजे वयोवृद्ध आहात, तुम्ही 30-40 वर्षाचा अनुभव आहे निवडणुकांचा. कुठला आमदार तुम्हाला आतापर्यंत आवडला असं? की आज आमदार आम्हाला भरपूर कामे दिले. तेच. हां, भरपूर सहकार्य केले आम्हाला. दादा आम्हाला मंगेश चव्हाण पाहिजे. हां, मंगेश दादा पाहिजे. मंगेश दादाच पाहिजे आम्हाला. मंगेश दादा. मंगेश दादाशिवाय कोणी पर्याय नाही. कुठलाही आमदाराला असं कामे केलेच नाही, कुठला आमदार आजपर्यंत. किती वर्ष झाले आमदार झाले असे पण काही कामे केलेच नाही. असे कामं करतात दादा. एक बुड्डी बोलली म्हातारी, माझे पैसे निघत नाही, लगेच मंगेश दादाला बँकेत गेला, आडीबी बँकमध्ये. हो, तिथे जाऊन स्वतः मॅनेजरला भेटले. एकदम असा माणूस कुठं भेटणार पण नाही आपल्याला आजपर्यंत. तसा आमदार येणार पण नाही आजपर्यंत. असा आमदार आहे. कोणी बी जाते लगेच त्याला काय समस्या आहे लगेच सोडतो दादा. कोण तुम्हाला पसंती कोण, उमेश दादा की मंगेश दादा? मंगेश दादा. मंगेश दादा. दादांचं काय सहकार्य वगैरे राहतं? सहकार्य वगैरे गण कर राहणार गावामा. मग कोणतं कमीच आपले. हां, अन्नधान्य सुद्धा फुकट दी राहणार, समजा भेटी राहणार. हां, त्याला काय कमी पाहिजे? बरोबर. पैसा भेटतस, 2-2 हजार पेन्शन पडत, पत्ता की आलो की पैसा. असं नको बोलू, म्हणजे खरं बोलायला कायचे. उमेश दादा की मंगेश दादा? ॲक्च्युअली असं पक्षानुसार तर नाही सांगता येणार, पण तरुणाच्या हिशोबाने जर विचार करायला गेला तर ज्या तरुणांना ग्रामीण भागातून जो नेता रोजगार मिळवून देईल, त्यांचे व्यवस्थित फॅमिली सेट होतील पुढच्या भविष्याने, लग्नाच्या हिशोबाने, तो नेता पाहिजे, पक्ष न चूज करता. हे आमचं म्हणणं आहे तरुणांचं. असे गुणधर्म असलेला कोणता नेता तुम्हाला वाटतं की आजच्या काळात हा नेता चांगला आहे? आजच्या काळात आता त्याच्यावर तर मला जास्त आयडिया नाही आहे बोलायला. पण तालुक्याबद्दल उमेश दादा की मंगेश दादा? ते प्रेडिक्शन अवघड आहे, पण ठीक आहे. निवडताना आम्ही मंगेश दादा, आमचं भविष्य जर ते MIDCच्या हिशोबाने किंवा रोजगारच्या हिशोबाने विचार करतील तर आम्ही बघू त्यांना भविष्यात. आता काम काय सध्याच्या मोसमी वारामध्ये कामं करत आहे, चालू रनिंग. ते देखावा काम काही कामाचे नाही ना. बरोबर. जे चांगल्या पद्धतीने काम लाईफ काम करते ते कामाचे. जो नेहमी काम करेल असं नेता किंवा आमदार आपल्याला? हो, बोलता पाहिजे नेता नको बा असं. बरोबर आहे. आपल्या चाळीसगाव तालुक्यात कोण असं व्यक्तिमत्व आहे किंवा व्यक्तिमत्व? आता काय सर्वांचं लाईफ तसं नाहीच आहे, पण आता आहे बा तसं. उमेश दादा आहेच ना. उमेश दादा. त्याचं धोरण आहे व बाकी चालते जरूर नाही. त्याचं धोरण आहे ना, ते नारपार वगैरे काही लाईफ दृष्टिकोनाकडून लोकांच्या मनाच्या संदर्भात हे चालू करतात नाही होतं. भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलं होतं काम. काय वाटतं आपल्या आगामी निवडणुका होतील आता आमदारकीच्या, आपल्या भागातील जनता, तालुक्यातील जनता कोणाला निवडेल? लोकशाही आता आमच्या गावातून उमेदवार म्हणजे याला शिवसेनेला मत मिळालं होतं जास्त लोकसभेला. ते चित्र राहणार विधानसभेला की काही पलटणार नसेल? चित्र तर काय म्हणजे सरकार बदलेल बा असं राज्यात.
तालुक्यात बदलेल का ते काही सांगता येणार नाही, पण राज्यात बदलेल सरकार. काय वाटतं दादा आता निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये काय मंगेश दादा की उन्मेष दादा काय वाटतं? मंगेश दादा. मंगेश दादा कामं चांगले आहे त्यांचे, माणूस चांगला आहे. आमचे जे प्रश्न चांगल्यापैकी सोडवले त्यांनी. गाव कोणतं? रायपुरी. रायपुरी. दादा येतात ते गावामध्ये? हां येते. समजा काही अडचण आली आम्हाला फोन केला त्या येतात. तुमचं काय म्हणणं दादा, काय वाटतं गो? काय ते मंगेश दादा आता कार्यक्रम झाला आहे माझ्याकडं अर्थ आले ते 8 दिवस झाले. हां हां. ते पुऱ्या गावाची समस्या त्याने सोडली. लोकांच्या सुखदुःखात आहेत का दादा? मग आहे ना. आता ते रेल्वे खालून ते बोगद्या खालून ते वायर जात नव्हती, ते बी काम केलं त्याने. आता निवडणुका येतात तुमची पसंती? आता निवडणूक आल्या कळ नसते आता कसं. हे बाबा आले. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटतं काका तालुक्यामध्ये मंगेश दादा की उन्मेष दादा असा प्रश्न विचारतो? मंगेश दादा. मंगेश दादा. काय विकास कार्य वगैरे दादांनी इकडे हो भरपूर विकास कार्य केले त्यांनी. तुम्ही म्हणजे आता 40-50 वर्षाचा तुमचा अनुभव दिसतोय. 72 वर्ष वय चालू आहे. 72 वर्ष वय म्हणजे साधारण तुम्ही 50 वर्ष मतदान केलेलं असेल. हो. इतक्या 50 वर्षात तुम्हाला आवडलेला लोकप्रतिनिधी कोण, आमदार कोण? मंगेश दादा. मंगेश दादा म्हणजे 50 वर्षात? नाही त्याच्या अगोदरचे पण भाजप म्हटले ते तर चांगलेच लोक आहेत बहुतेक. आता या पिढीमध्ये कोणाचं काम आवडलं आपल्याला? मंगेश दादांचं. काय म्हणलं दादा, कोणाचं काम चांगलं आहे? मंगेश दादाचं. मंगेश दादांचं एकदम चांगल्या कार्यकर्ता चांगले आहे. आजपर्यंत कुठल्याच आमदारांना असं कामं केले नाही, अशी कामं मंगेश दादांनी करून दाखवले. एकदम चांगले कामं करता आहे. मंगेश दादांनी आतापर्यंत ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेच कामं केले. तसे उमेश दादांच्या ह्याच्यात कामं झाले नाहीत. पाहिजे तसे जे कामं झाले पाहिजे होते तसे झाले नाहीत. कारण की आधी राजू देशमुख होते, आमदार होते, उमेश पाटील होते, पण त्यांच्यापेक्षा मंगेश दादांनी सरस काम केलं. सर्वकडे कामं चालू आहे त्यांचे. गावागावात येऊन कामं देतात ते. मंगेश दादांनी फार मोठे कामं केले. या गावाला येऊन प्रत्येक गावात भेट देऊन प्रत्येक मंदिराला जाऊन त्यांनी हे केलं आहे. आणि सर्व ठिकाणी ते असे स्वतःहून फिरत राहतात. पंढरपूरला घेऊन गेले रेल्वे. पंढरपूरला एक स्पेशल खामगाव गाडी पंढरपूर काढली. 2-3 फेऱ्या मारल्या लोकांनी. जवळजवळ 20-25 हजार लोक गेले, रिटर्न आले. मंगेश दादा तर चांगले कारकिर्दी, काम वगैरे सगळं कामांचे, रोड लाईनविषयी, काही दुष्काळ, नद्या, हे ते संपूर्ण कामाचं. दुष्काळ लागला आणि त्यांना दुष्काळ लावून आणला. एकदम चांगलं आहे. मंगेश दादांचं काम आहे खूप चांगलं आहे. आणि आता ही आमची लाईन 2 महिन्यापासून बंद होती केबल, रेल्वे क्रॉसिंग. त्यांनी 8 दिवसात त्यांनी केबल टाकून दिली. अच्छा. एवढं चांगलं काम केलं त्यांनी आमचं. कोणतीही समस्या त्यांच्याकडे काम झालं पाहिजे. कोणत्याही समस्या नेली, कोणतीही अडचण असली तरी बी ते लागलीच त्याचा निर्णय घेतात आणि काम मार्गी लावतात. तालुक्यावर शाळेच्या मुलांना सगळे दप्तरं दिले, सगळे व्यवस्थित. एक गाव सोडणी, सायकलीची वाटप केली, सगळं असं निधी म्हणजे कुठलाच गरीब असो श्रीमंत असो त्याच्यापर्यंत तो पोचला गेला पाहिजे. हे काम भरपूर करता येते. कोणी बी जावं, अर्धी अडचण, दवाखान्याचं हो, पंढरपूरला इथल्या एसट्या नेल्या, नंतर रेल्वे नेल्या, सगळं एकदम म्हणजे कुठलंच कामाला असं मागं नाही येते. चाळीसगाव तालुक्यात मंगेश दादाशिवाय पर्याय नाही सर. मंगेश दादामुळे ग्रामीण भागाला कळालं आहे की किती निधी येतो, कसे कामं होतात, विकास कामे कशा प्रकारे केली जातात. हे फक्त आणि फक्त मंगेश दादाने या ज्या 2.5 वर्षामध्ये काम करून दाखवलं. त्याच्यामुळे जनतेचं, चाळीसगाव तालुक्याचं जनतेचं पूर्ण कौल मंगेश दादांकडेच आहे. आणि अंदाजे काय लोकसंख्या मतदान किती सर? इथलं मतदान आहे सर 4100. 4100 म्हणजे एक छोटं गाव आहे. तरी पण दादा इकडे येता जाता काही असं? हो, दादा संपर्क दर आठवड्यातून दादा प्रत्येक गावाला एकदा चक्कर मारतातच. आता छोट्या गावांना हो, आता दत्त मंदिराचा कार्यक्रम झाला, तिथं त्यांनी अन्नदान केलं होतं. त्या कार्यक्रमाला खूप मोठा 20 ते 25,000 पब्लिक महानुभाव समाजाची आलेली होती. त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली, प्लस प्रतिभाताईंनी पण दिली. म्हणजे त्यांचे काम एकदम जोरात आहे चाळीसगाव तालुक्यात. दादा काय वाटतं आगामी विधानसभेचं काय चित्र वाटतं तुम्हाला? मंगेश दादा आपले काय कारण मंगेश दादा काम चांगले चालले दादांचे. गावकऱ्यांच्या टचमध्ये असतात का दादा?
गावकऱ्यांच्या संपर्कात असतात का? मग गावाला कधी काही असं चांगला अनुभव आला हो कामासंदर्भात, म्हणजे की तुम्हाला काही अडचण असली, समस्या असली? गावात थोडे हे रस्ते आहेत का आपले, हे रस्त्यांचे काम जाम तर जीवाडी रस्ता होत नाही आहे. दादांचे काम चांगले चालू आहेत आपले. एवढा रस्ता व्हायला पाहिजे आमचा. खेडगाव तर दामदा, जीवाडी तर दामदा. विधानसभा निवडणुकीचं काही नाही, पहिले काम व्हायला पाहिजे नागरिकांचे, तरच उमेदवार येईल. बरोबर. आता खड्डे किती पडलेले रस्त्या तरी, जामदा तर खेडगाव रस्ता, एखादी डिलेवरी बाई जर राहिली ना ती रस्त्यातच डिलेवरी करेल, असे रस्ते. आणि खेडगावमध्ये बी खेडगावमध्ये गुडघे एवढं पाणी साचलेलं आहे गटारींना. मग आता जो काम करेल त्यालाच निर्णय देतील. बरोबर. काय म्हणतात दादा? काय उन्मेष दादा कारण बघा मागे 5-5 वर्ष दोघं आमदारांची टर्म झालेली. कोणाचं काम आपलं आवडलं? काम बघून काम नाहीच आहे ना. काम असेल तरच बोलायला आहे ना. त्यांचे कामं दाखवा त्यांनी रस्त्यावर, कागदावर सगळे कामं आहेत. प्रॅक्टिकली काहीच नाही ना. जसं म्हटलं प्रॅक्टिकली एखादं काम दाखवा रस्त्याचं का कुठलं, काय काहीच विषय नाही. 50-50 वाटतं, पण मंगेदा चांगले शक्यता आहे. असं लोक म्हणत होते की बिलकुल एकतर्फी चित्र राहणारं तालुक्यात. आपण म्हणता 50-50, काय म्हणजे काय कारण असावं? कारण म्हणजे त्यांचं पूर्वीचं कर्तृत्व आहेच थोडंसं. कोणाचं? उन्मेदांचं. परंतु मंगेदांचं कार्य चाळीसगाव तालुक्यात चांगलं वाटतं एकदम. अच्छा. नाही, भरपूर फायदा आला बायांना. जास्त करून लाडकी बहीण योजना बऱ्याच जणांना पैसे मिळत आहेत. चांगली योजना, चांगली आहे. वयस्करीसुद्धा वयस्कर लोकांना मदत होते. काही साहित्य मिळतं, काही वैद्यकीय उपचारासाठी पैसे मिळत आहेत. चांगल्या स्कीम आहेत. 5 वर्ष आपण उन्मेष दादांचे पण पाहिलेत, मंगेश दादांचे पण पाहिलेत. पण कोणाचं काम उजवं वाटलं असं किंवा चांगलं काम? मंगेश दादांचं. गावाची काय परिस्थिती, गावांच्या लोकांचं काय म्हणणं असं एक जनरल? आता जनताच्या मत राहतं ते, पण कसं सांगू. बरं. आपल्याला काय वाटतं? जे त्यांना सांगितलं तेच करू दादा. तेच त्यांनी जे सांगितले तेच. ज्यांनी काय सांगितलं? त्यांनी मंगेश दादा. मंगेश दादा काम चांगलं वाटलं की उन्मेष दादा? मंगेश दादा. संपर्कात आहेत का गावाच्या मध्ये दादा? हा, येतात. हा रस्ता केव्हा निर्माण झाला का? 2 हा रस्ता केव्हा झाला? हा रस्ता निर्माण झाल्यामुळे फायदा झाला असेल गावावाल्यांना? मग फायदा तर झालाच ना. पाऊस पडण्याच्या दिवसात काही म्हणजे चिखल वगैरे हे त्या समस्या आता राहिल्या काय? नाही, आता राहिल्याच नाही ना. चिखल वगैरे नाहीच ते ना आता. मंगेश दादांची आता टर्म पूर्ण झालेली 5 वर्षाची. पुन्हा त्यांना संधी देणार त्या गावाले? मग देतील ना. उन्मेष दादा आणि मंगेश दादा दोघांचे 5-5 वर्ष झाले. कोणाचं काम जास्त चांगलं वाटलं? दोघांची कामं चांगली आहेत. दोघांचे. समजा दोघं निवडणुकीमध्ये समोरासमोर आले, दोघांना तिकीट भेटले, तर तुमची पसंती कोणाला असेल? ते काय सांगा आता. ते काय सांगणार आहे. ताई, काय वाटतं एकूणच तालुक्यामध्ये चित्र मंगेश दादांसंदर्भात माता भगिनींचं काय मत आहे? एकदम आनंदित आहे स्त्रिया. एकदम त्या लाडकी बहीण योजनेमुळे सगळ्यांना थोडंसं का असे ना मानधन मिळालं, त्याच्यामुळे ते खूप खुश आहे. पैसे बघून सगळे आनंदात आहे. सगळ्यांना त्या स्कीमचा फायदा पण झालेला आहे. आम्ही सगळ्यांचे फॉर्म आवर्जून भरून घेतले, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आपल्या गावात साधारण किती माता भगिनींनी फॉर्म वगैरे भरले असतील लाडकी बहिणीची? 500. हो, आम्हाला त्यांनी बहीण मानलेले. माझ्या मुलीच्या लग्नात त्यांनी 25,000 सुद्धा दिलेला आहे. आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. मग शेवटी तुमचं मत कोणाला? दादांनाच. आमदारकी संदर्भात उन्मेष दादा की मंगेश दादा, काय वाटतं? मंगेश दादा नवीन तडफदार आमदार आहे. कामांचा खूप झपाटा लावलेला आहे त्यांनी. प्रत्येक गावाला निधी त्यांनी जवळजवळ 80% निधी दिलेली आहे. असं एकही तालुक्यात एकही गाव नसेल की त्या गावाला निधी दिलेला नाही. अच्छा. आपल्या जामदा या गावाला काय म्हणजे काही सहकार्य झालं का, काही विकास कार्य झाले का आपल्याला? हो, गावात ब्लॉकेज बसवले गेले, काही रस्त्यांचे कामं झाले, काही सुशोभीकरणाचे कामं झाले, काही टेट लाईट बसवले गेले.
काय दादा काय परिस्थिती आहे शहरामध्ये आपले जामदा गावामध्ये? मंगेश दादांनी जे आमदार आहेत तर त्यांनी पहिलं आधी तर जे शेतकऱ्यांसाठी जे आहे ना दुष्काळी अनुदान आणून ही वाटप शेतकऱ्यांच्या थेट खात्यात लाभार्थ्यांना मिळाली. त्याच्यामुळे हा जो परिसर आहे हा आनंदी आहे आणि दादांना सहकार्य खूप मिळणार आहे. त्याच्यामुळे काही म्हणजे सांगण्याची गरजच नाही, दादाच विनर राहतील. अच्छा. ग्रामीण क्षेत्रातील जे लोक असतात बंधू भगिनी त्यांना उच्च स्तरावरील वैद्यकीय सेवांचा अभाव असतो. या संदर्भात दादांचा काही योगदान झालंय का, मार्गदर्शन झालंय का? हो, दादांनी तसं ज्यांना लोकांना कॉन्टॅक्ट करून मिळालं इथं म्हणजे आमच्या गावापर्यंत तर अजून काही गेले नाही, पण ज्या काही बाकीच्या गावांना जे सांगता बा दादांनी जे आरोग्याच्या सोयी आहेत त्या थेट उपलब्ध करून दिल्या किंवा त्यांच्यासाठी माणूस दिला, त्या थेट दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. वैद्यकीय सेवा देत असतात. राजपूत साहेब आहेत ना, आपण इथं राणाजीच्या सेवा कार्यानं प्रभावित होऊन समाजसेवा लोकसेवा करीत आहात. पंचक्रोशीतील नागरिक आपल्याकडे येतात. काय एकंदरीत काय चित्र वाटतं आपल्याला की मंगेश दादा किंवा उन्मेश दादा कोणाला पसंती मिळेल? मंगेश दादाचे काम चांगले आहे, गरीब लोकांचं काम आहे, चांगलं करतात. म्हणजे काही भेदभाव वगैरे काही नाही त्यांचा. प्रत्येक ठिकाणी लगेच फोन लावता हजर राहतात आणि जे काही काम असेल ते ताबडतोब त्यांचं इंटरेस्ट घेऊन करून घेतात. उच्च स्तरावरील जे वैद्यकीय सेवा आहे त्या संदर्भात दादांचं काही मार्गदर्शन काही सहकार्य असतं का लोकांना? हां, मग काही असं म्हणजे डॉक्टरांचं अडचणी असला ना त्या ठिकाणी काही अडचणी असल्या तर ते सॉल्व्ह करून देतात सर्व गोष्टी. असं म्हणतात की मंगेश दादा म्हणजे गिरीश भाऊंपर्यंत थेट संपर्क असतो मंगेश दादांचे, गिरीश महाजन यांच्याशी. नाही, ते काय आपण सांगू शकत नाही एवढं आपल्या लेवलला तेवढं. एकूण आरोग्य क्षेत्रामध्ये दादांचा सहयोग आरोग्य क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं आहे सगळं. काय वाटतं आपल्याला दादांची एक टर्म पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या टर्म मध्ये तालुका वासी संधी देतील का दादांना? काय वाटतं? 100%. 101% म्हणजे पूर्ण आपल्याला समोर दिसतं चित्र एकदम. काका काय वाटतं तुम्हाला आता निवडणुका येणार आहेत तर मंगेश दादा की उन्मेश दादा कोणाला पसंती मिळेल? आता पर्सनॅलिटी याची उन्मेषने जे कामं केलेत ना ते लोकांच्या गैरसमजुतीप्रमाणे कामं झाली. कोणाचे ऐकून नाही घेतलं. ज्या माणसाचे कामं करायचे त्या माणसाचे कामं नाही केले, दुसरेच भलतेच कामं करत बसला. मंगेशने किती कामं केले. मंगेश जरी माझ्या गावचा असला प्लस हो तर मला ते म्हणायचं नाही, पण त्याने जेवढे कामं केले तेवढे कोणीच केले नाही. साहेबराव घोडेंनी सुद्धा केले नव्हते एवढे. हे कोणतं गाव आहे? हे मिळूनबार. आणि किती लोकसंख्या असेल मतदान असेल आपल्याकडे? आता कमीत कमी इथं 15,000च्या पुढे गेलेले आहे. हे तालुका प्लसचं गाव होण्यासारखं आहे. बरीच लोकसंख्या वाढली. पार काय वाटतं तुम्हाला जिंकून येण्याची कोणाची संधी आहे? ते BJPचा जो उमेदवार असेल ना तोच निवडून. काय वाटतं का आता आगामी निवडणुकांमध्ये काय परिस्थिती आहे? मंगेश चव्हाणाच्या कामामुळे किंवा चालता फिरता माणूस आहे, मुलाखत राहते बघायची, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं त्याच्याविषयी. असं केव्हाही म्हणजे असं तुम्ही थांबवलं, ज्याने थांबवलं त्याच्याजवळ थांबून जाईन असं. त्याच्यामुळे कुठे येणारा थांबणारा माणूस आहे असं ऐकून येऊ. गावात काही विकास कार्य वगैरे किंवा कामं केलेले आहेत. आमचे शिदवाडी रस्त्याचं काम झालं आता. हो, शिदवाडीला व्यायामशाळा झालेली, म्हणजे आमच्या गावात पण कॉन्क्रिटीकरण वगैरे झाले. असं. आपण कुठल्या गावात असतो? मी इथलेच. आणि शिदवाडी शिवारात शेती आमचं. तुम्ही राहणारे मिळून आणि शेत तिकडे म्हणजे शेताचा काय रस्ता झाला म्हणून सांगणार माणूस, नाही झाला तर कसं काय सांगणार. आणि बरोबर जे झालं ते झालं. असं आपल्याकडे काय चित्र आहे? चित्र काय BJPच राहणार आहे. मंगेश चव्हाण पार्टी म्हणून की एक चांगला आमदार म्हणून काम पण तसंच आहे ना चांगलं मंगेश चव्हाणचं. काय विकास कार्य वगैरे काय केले? विकास सगळं आता लोकांना दिसतच आहे, नाही फिरले तरी निघून येणार ते. अच्छा. 5 वर्षात इतकी कामं केली की सगळ्यांचेच कामं झाले. असं गरीब काही असं तोंड पाहून कामं नाही केले त्यांनी. असंच एक जजमेंट बुवा असं काही नाही बुवा. आपण उन्मेश दादांचं पण काम पाहिलं, मंगेश दादाचं पण. तर काय वाटतं तुम्हाला कोणाचं काम चांगलं होतं बुवा? काय दोघं चांगलं काम करताय. दोघे चांगले हो. तालुक्याचेच भूमिपुत्र आहेत दोघी. हो, पण सर मी शिकलेलं नाही, मला जास्ती ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झालेलं आहे. काय आराम करा, काळजी घ्या.
काय वाटतं तुम्हाला आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये निवडणुकीमध्ये 2 दादा आहेत, मंगेश दादा, उन्मेष दादा, काय वाटतं आपल्याला? तसं तर चांगलं, दोघं चांगलं आहे. जसं दोघांना म्हणजे दोघांचं काम पण चांगलं आहे इथं. आता 5 वर्ष दोघांचे कामं बघून घेतले, यांची त्यांची पण. हां, पण मतदान तर एकालाच करावं लागेल कुठल्या तरी. हा, मग तिथं आहे, मग त्याचा कोणाला तरी एकाला मतदान तिथं आहे, सगळ्यांचा अधिकार आहे, तो एकालाच द्यावा लागेल ना. पण आता तसं ते दोघं चांगलं आहे. एकच बटन दाबू आम्ही. हो, मन म्हणलं तिथे काय सांगता येते मध्ये कोणत्या बटन दाबता काय, एकच बटन दाबतो, मतदानाला एकच बटन दाबता. बरोबर. पण काय वाटतं पसंती कोणाची बॉस? पसंत आता दोघे सारखे आहे ना. दोघे सारखे. हा, कुणाला वाटतं की एखाद्या आमदाराचं कोणाचं काम चांगलं आहे वगैरे असं? दादा काय बोलाल? मला तरी वाटतं मंगेश दादाचा काम मला नक्कीच आवडलेलं आहे आणि माझं पूर्ण मत राहील मंगेश दादाच आमदार म्हणून निवडून यावं ही माझी इच्छा आहे. दादांनी या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये काही बरेचसे चांगले कामं केलेत. कोणी गोरगरीब बी गेला ना तर म्हणजे दादांना असं का आपण आमदार यावा ही म्हणजे दादाला ती हे नाही आहे, गर्व नाही आहे, अभिमान नाही आहे. साधारण माणूस जरी गेला ना तर दादा त्याच्यात असे सामील होऊन जातात आणि पद्धतशीर त्यांच्याशी बोलतात. असं नाही का तू बाहेर थांब मग जास्त वेळ बसून ठेवतात, तसं काहीच नाही दादांचा. मला दादांचा स्वभाव पण आवडला आणि आमदार पण छान आहे. काय बोलाल दादा? मंगेश चव्हाणबद्दल. मंगेश दादांचा स्वभाव आवडलेला, स्वभाव चांगला आहे आणि व्यवस्थित कामं चालू आहेत. आहो ना, काही प्रॉब्लेम नाही. कोणी बी गेलं तर त्याचा प्रॉब्लेम सोडून देतो. मी पण मार्केटला आहे. अच्छा. दादांची काय विकास कार्य वगैरे कसं काय आहे? म्हणजे पंचक्रोशी असेल, तालुका असेल, खूप जोरात चालू आहे. गावाचं नाव काय? मेहुणबारा. मेहुणबारामध्ये दादांचं येणं जाणं आहे का? असं येतात आहे, नवीन मार्केट. दादा मेन भरायला येता हमेशा, कुठे बी काम राहिलं, कुठे बी बोलावलं, गणपतीमध्ये कितीमध्ये येऊन जाता. गणपती पूजा, पावती मिवती सगळं देता. बावनखेडे पावती देता, कोणा नाराज करता नाही, दान बी करता, कोणा नाराज करता नाही. दादा पावती पाडता गणपतीची, दुर्गा माताची, सगळं कोणा नाराज करता नाही. कोणाची कामे करता, गरीबचे कोणाचे काय झालं लगेच पैसे देता दादा. कोणा नाराज करता नाही, गरीबला साथ देता. दादा आपल्याला काय वाटतं आता तालुक्यामध्ये काय परिस्थिती? आम्हाला थोडं उमेश पाटीलचं बी चांगले आहे, दादा ते बी चांगले आहेत, ते पण येतात भेटतात ते बी. आणि मंगेश चव्हाण बी चांगले, दोन्ही सारखे आहेत आपल्याला. उन्मेष दादा आणि मंगेश दादा दोघे बी दोघे सारखे. आमचे गाव शिवाचे मंगेश दादा बी आणि उमेश पाटील बी दोन्ही सारखे. दादा काय वाटतं आपल्याला काय परिस्थिती? चांगले आहेत दादा. दादा निवडून येतील मला गॅरंटी. एक दादा येतील ना, मंगेश दादा येतील. मंगेश दादा. नौजवानों से पूछते हैं क्या दादा क्या परिस्थिति है तालुके में, क्या परिस्थिति क्या लगता है? मंगेश चौहान. मंगेश दादा चौहान. कौन से ऐसे कारण है कि जिसके आधार पे ऐसा लगता है कि मैं मंगेश दादा जीत के आ सकते हैं? कामं पाहून सांगतो आम्ही. आपल्या गावामध्ये चांगले कामं झाले, मेहुणबाऱ्यामध्ये रोड झाले, गटारी झाल्या. त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय की लोक मतदान करतील यावेळेस त्यांना. या दादा पुढे काय म्हणणं आपलं? कोणाची शक्यता जास्त वाटते? मंगेश दादा. मंगेश दादा. कोण वाटतं दादा? मंगेश दादा. मंगेश दादा योग्य माणूस. मंगेश दादा. भैया बोला काय वाटतं आपल्याला? काय मंगेश दादा की उमेश दादा? मंगेश दादा. मंगेश दादा. केव्हा एका शब्दावर तरुणाईमध्ये दादांची थोडी क्रेज दिसून येते आम्हाला. एका शब्दावर कॉल केला तरी येऊन जाते लगेच. अच्छा. हो, आमच्या स्वतः दुकानाच्या ओपनिंगला आले ते. कसला शॉप? ज्वेलरीचं आहे आणि गोरगरिबांकडे पण असतं. लगेच जिथं सांगितलं तिथं लगेच तत्पर. पंचक्रोशीमध्ये तालुक्यात काही समाजासाठी कुठले आता बरेच आमचे समाज बांधव, सोनार समाज असो किंवा न्हावी समाज असो, सुतार समाज असो, प्रत्येकाला काही जर लागले निधी वगैरे तर उपलब्ध लगेच करून दिली. आता त्यांनी सुतार समाजासाठी 15 लाखापर्यंत निधी उपलब्ध करून दिला. की जागेचा काही प्रश्न असेल तर लगेच सॉल्व्ह करतात. असं बरेच कामं केली. काय नाव? क्या बात है, मंगेश दादा का पक्ष देखकर उनको मतदान करेंगे कि एक इंसान देखकर करेंगे? काम देख के क्या मतलब क्या सोच? काम देख के ना हो, काम अच्छे मंगेश दादा काम अच्छा है ये हिसाब से. चुनाव में क्या जो फैक्टर इम्पोर्टेंट है, हिंदू मुस्लिम या विकास? क्या विकास? ये तो अपन नहीं बता सकते ना, कैसे बताएंगे? नहीं मतलब जैसे कौन से मुद्दे जो पसंद करे जाते हैं
विकास पसंद है आपको, कामधाम पसंद है, वही पूछा ना मैंने। कामधाम तो पसंद है। फिर फाइनल शब्द क्या, उमेश दादा की मंगेश दादा? उमेश दादा ना. आपल्या तालुक्यामध्ये व मंगेश दादा की उमेश दादा? ते काही सांगता येत नाही. मंगेश दादांचं काम तिकडे चाळीसगावला चांगलं आहे, पण आमच्या इकडे काही नाही. इकडे म्हणजे ग्रामीण क्षेत्रात? नाही, आमच्या इथं नाही एवढं. एक खंबे 6 महिन्यापासून लावलेले, बाकी पडलेले, बाकी चालू नाही आहे. गावचा कोणता विकास आहे? हो, गावचा काही आमच्या गावचा विकास नाही. जे खरं आहे तेच सांगतो. आमचा हा बायपास गेला तर गावची पूर्ण दुर्दशा झालेली, धंदेवाले सगळे मंद झालेले. हो, तर या रोडचं मंजूर झाले, हा लवकरात लवकर बनवत यावं. याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं, म्हणजे धंदेवाल्यांचं थोडंफार हे होईल त्याच्यात. मंगेश दादांचं काम चांगलं आहे तिथं 40 गावात, आणि इकडं काही. आता समजा निवडणुका झाल्या तर उमेश दादा किंवा मंगेश दादा काय? ते काही सांगता येत नाही. ते नशिबाचा खेळ आहे. अच्छा, ते काही सांगता येत नाही. काय चित्र असेल, म्हणजे एकतर्फी निवडणूक होईल की टक्कर होईल बुवा? आपल्या गावामध्ये म्हणजे टक्कर, काटेकी लढत म्हणतात. इकडे काही सांगता येत नाही. रातमध्ये काही बी होऊ शकतं, ते काही सांगता येत नाही. पण बीजेपीचं वरती काम चांगलं आहे, पण इकडे काही सांगता येत नाही. आने वाले हैं तो अपने 40 तालुके से कौन उम्मीदवार रह सकते हैं, किसके जीतने के इम्कान ज़्यादा है, ये कौन सा ऐसा उम्मीदवार है जो अच्छे काम करता है, ये जानना चाहते हैं? हाल फिलहाल अभी ये भी अच्छे काम कर रहे हैं, मंगेश चौहान भी. मंगेश दादा? हाँ, अभी वो अच्छे काम कर रहे हैं. हाँ, बाकी ठीक है. समझो छोटा सा गाँव, छोटा गाँव, ज़्यादा गाँव बड़ा नहीं है. आमदार का आना जाना है यहाँ पर मंगेश दादा? हाँ, आते ना, आते जाते कभी कभार आते हैं. क्या दादा, मतलब लोगों के सुख दुख में इसमें है क्या? आते हैं, दोनों भी आते थे, दोनों भी आते हैं. हालांकि दोनों भी ठीक है. दोनों भी ठीक है. मंगेश दादा भी उमेश दादा दोनों ठीक है. मंगेश दादा, उमेश दादा. राजू दादा भी एक बार आमदार बन के गए. हालांकि राजू दादा भी उन्होंने पानी भी लाया, उन्होंने गिरना डैम से. राजू दादा ने हाँ 40 तालुके के लिए दूसरी बार खड़े हुए तो गिर गए थे उस टाइम दादा. और तो देखो पिछले 15 साल में 40 गाँव ने 3 आमदार देखे. राजू दादा, उन्मेश दादा, मंगेश दादा. फिर भी एक ऐसा अगर तुलना करे, कंपैरिजन करे, तो क्या लगता है कि कौन सा आमदार का काम अच्छा कहते आने का? फिर देखो कम ज्यादा सरसरी जो जिसकी पोजीशन रहेंगी, जो अभी जो कहेंगे तुम जो कौन सा आमदार, उसका कह सकता नहीं. क्योंकि लोग नवा चेहरा देख सकते. पिछले 3 बार तो तीनों अलग चेहरे थे. हाँ, तीनों. अभी जब नवा चेहरे का चेहरा रह भी सकता, लोग कह भी सकते नवा चेहरे को देखो हुआ. हाँ, वही बात चल रही कि भाई जैसा परंपरा कायम रहेंगी आमदार बदलने की या फिर ये आमदार रिपीट होगा. हाँ, ये चर्चा चालू है. ये भी चर्चा चालू रहती है. जब नवीन आमदार रहेगा, जिसका नवीन मुंह रहेगा, जिसको नवीन देखना रहा और नवीन कर सकता ना, ऐसा. आप क्या बोलेंगे चाचा, क्या आपका इतना तजुर्बा है? एक ही तजुर्बा है हमारा, जो मंगेश दादा का आज चल रहा है. नवा तड़पदार आदमी है, तो वही आदमी आज के फिलहाल तो अच्छा है. क्या अभी आते हैं, हमारे खेड़े गांव में भी देख रेख करते हैं, इसीलिए अभी तो उनका काम अच्छा है. अभी फिलहाल जो काम है उनका बहुत अच्छा है. और वही उम्मीदवार जो अच्छा काम करता वो तो अपनों को अच्छा ही लगेगा. सवाल ये उनकी उम्मीद हमको है. अपनी जो लोकशाही है, जमहूरियत है, उसमें यही बोला जाता है कि जो अच्छा आदमी हो जाए जात, बस ये पक्ष को नहीं देखा जाता. पार्टी कोई भी हो, हमको आदमी अच्छा चाहिए, वो लेके चलने वाला चले. सबका ये लेके चले वो आमदार सही होता है. जातिवाद वाले आमदार क्या मतलब आ रहा? सबको लेके चल रहे, वो बहुत अच्छी बात है. हमको बहुत पसंद है उसके अंदर. मंगेश दादा के साथ क्या तजुर्बा है आपको इस मामले में? जैसे अभी हमको कोई इतराज नहीं, ऐसा कुछ इतराज नहीं है उससे भी. हमको दादा आए मिले 2 बार मिल के भी, दादा से मिला भी. इधर महादेव देवल पे गए थे तो उठ के ऊपर. मिजाज में कैसा लगा ये आदमी आपको? ठीक है, थोड़ा है जैसे ठीक है, चलता रहता है. ये 2-3 भी जो आमदार है मिजाज के सही है. इनमें से कोई नहीं है, सही है, अच्छे. तालुका 40 तालुका किस्मत वाला है कि अच्छे लोग, अच्छे आमदार अच्छा है. तीनों भी अच्छे है. घोड़े आमदार भी है 2-3 बार, वो भी अच्छे थे. काम करे बेचारा. पारा के हाल जो भी आमदार आ रहे अच्छे है. अभी देखो किस्मत जिसकी, अभी पब्लिक है, क्या कह सकते हैं. अभी समझे इत्तेफाक से समझो तीनों उम्मीदवार खड़े रह गए, उन्मेश दादा, राजू दादा और मंगेश दादा. तो क्या पसंदी क्या रहेंगी? पसंदी 19 भी रहेगा सिर्फ. अच्छा, सिर्फ 19 भी रहेगा. किसका कह दिया था, थोड़े पे जाएंगे. किसका स्वभाव अच्छा, किसका काम अच्छा, इस पे जाएंगे. मिजाज अच्छा ऐसा. वो तो 10 लोग इधर से 5 लोग इधर से रहने वाले. दादा मतलब राजू दादा भी. हाँ, राजू दादा तो खुद खड़े रहेंगे तो मार सकते.
टक्कर दे सकते हैं। राजू दादा के भी चांसेस बन हाँ, सकते हैं। हाँ, हाँ। वो भी आदमी जब रह सकता आज पोजीशन में तो मार सकता दादा की है जो इसकी अच्छा हाँ राजू दादा की काय म्हणतात, काय वाटतं आपल्याला बुवा आता मंगेश दादाजी मंगेश दादा हो या दादांच्या कामावर की महाराणा प्रतापना जो पुतळा उभा राहते किशोरप्पा लायसन राजपूत समाजनं जरी 20% मतदान बनणं मंगेश दादाच आमदार बनणार। मंगेश दादानी जी दहशतचे काम करानी ती आजपर्यंत जे बी आमदार होतात तेच नाही असं मंगेश दादा आहे। तर ते बाकीनं BJPनं सरकार पाठव नको पाठव ते काही घेणं देणं नाही, पण तालुका पुरता तोच राहील। महाराणांचं स्मारक कुठे झालं आपल्या इथं मोठी कॉलेजजवळ मालेगाव रोडजवळ चाळीसगावला। आणि राजपूत समाज बांधव किती आपल्याकडे इथं? बरेच येत ते 30-35% येते, तर 20% जरी त्यांनी मतदान केलं तरी बी तो बनू शकतो। आणि आपले पाचोराचे जे आमदार आहेत किशोरप्पा त्यांनी जरी थोडा सपोर्ट केला त्यांना त्यांचं काम झालंच। अच्छा असं गावामध्ये एकूणच काय परिस्थिती? लोक आता हे गाव जे BJP जास्त जे याला ओके तालुका अध्यक्ष जो आहे तो लोण्याचा आहे सुनील, त्यांचं येणं जाणं परचव त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे थोडे आहेत 25% येतील 30% येतील 60-70% BJPचे आहेत। इकडं तांडी वंजारी मंडी आहे तांड्यावर ते पण BJPचेच आहेत ते याच्याकडून आहेत गिरीश महाजनकडून। अच्छा गिरीश महाजन आणि त्यांचा संबंध चांगला आहे असं। म्हणजे एकूणच सरते शेवटी कोणाची शक्यता? मंगेश दादाच 10-20 हजार काही बी असो लीड, पण शेवटी मंगेश दादा जिल्हा हो। विषय असा आहे मनामतप्रमाणे सांगत बाकी सांगत नाही। उमेश दादा 100% निवडून। अच्छा हो काय म्हणाल? उन्मेष दादा निवडून। उन्मेष दादांची शक्यता जास्त वाटते? हो शक्यता जास्त वाटते 100%। आपल्याला भैया मंगेश दादा 100% येतील यावेळेस। अच्छा दादा तुम्हाला काय वाटतंय? उमेश दादा। उन्मेष दादा ओके। म्हणजे थोडंफार आपल्याला संमिश्र चित्र दिसतं इथं। काय अशी विकास कार्य वगैरे काही असतील की ज्याच्या माध्यमावर आपल्याला वाटतं की आपलाच उमेदवार जिंकून येईल असं? ते बाबाच सांगू शकतील व्यवस्थित आपल्याला। म्हणजे मंगेश दादा आपला उमेश दादा निवडतील ह्या विषयावर असं आहे, मंगेश दादाचा हा भाग आहे, परत मंगेश दादाला राजू दादाचा सपोर्ट राहील यावेळेस। मंगेश दादा आपला उमेश दादाला ते दादामुळे ते उमेश आणि मंगेश होऊन राजू दादा मंगेश दादा सर्व दादामुळे सर्व गडबड होऊन जाते। चाळीसगाव तालुका दादा वाटतं हा दादाजी सर्व चाळीसगाव तालुका। आणि परत राजू देशमुखने जे पाण्याची व्यवस्था केलेली आहे असून ते देशनीतीसारखं चाळीसगावला पाणी मिळतं। आणि लोणजे विभाग लोणजे खेळडे तिकडचा जो भाग आहे तो राजू दादाच्या ताब्यात आहे, तिथे 99% राजू दादाला मतदान होतं। राजू दादाने जर याला दरेगावाल्याला म्हणजे उमेश दादाला जर पाठिंबा दिला तर उमेश दादा हा शोरले येते। आणि इकडच्या भागात सुद्धा कमीत कमी 75 तर 70 ते 75% मतदान उमेश दादाला होईल आमच्या भागाचं इकडचं। गिरणा पासून इकडचा जो भाग आहे याच्यात 70-75% मतदान होईल, तुरळक मतदान जाईल। गिरणा परिसर असेल, गिरणा परिक्रमा असेल किंवा नारपारचे जे विषय असतील आरपार विषयावर दरेगावाल्याचं म्हणजे यांचा जो जोर आहे तो तेवढा मंगेश चव्हाणचा नाही। अच्छा कारण ते नुसतं वायदा देता 10 वर्षापूर्वी सुद्धा मोदीने आरपार योजनेचा विषय घेतला होता पण काहीच नाही। हापर्यंत फक्त काय पंढरपूर काय असं तसं काय जेजुरी फिरवतो, आरपार यांच्या डोक्यात नाही आणि या आरपार शेतकऱ्यांना देणार बी नाही। त्याच्यामुळे आरपार योजना आणि आरक्षण या विषयावर जे समजदार व्यक्ती आहेत त्याच्यामुळे मंगेश चव्हाणला मतदान होणार नाही। हे असे ज्यांना ज्याच्यातलं काही कळत नाही म्हणजे पाहिजे तेवढं नॉलेज नाही ते तुरळक मतदान होईल मंगेश चव्हाण असा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि यावेळेस उमेश दादा येतील कारण राजू दादाचा पाठिंबा असल्यामुळे पूर्णपणे मंगेश चव्हाण येणार नाही। मंगेश दादा एवढा निधी आतापर्यंत या तालुक्याला कोणीच आणलेला नाही आणि विकास पुरुष माणूस आहे आणि लोकात मिसळणारा माणूस आहे। इथे 2 वेळेस आमदार आणि खासदार होऊन गेले उमेश पाटील, काहीच कामं नाही
फक्त उद्घाटन करायचं, बोल बच्चन, त्याच्याशिवाय काहीच त्यांचं काम नाही. मंगे दादा येतील ना हो. मंगे दादा येतील एकदम फर्स्ट क्लासमध्ये. हे काही नाही, फक्त बाकीचे जे उमेश दादा वगैरे काही नाही, काही करत नाही. हे फक्त वरच्या वर बोल बच्चन देता, मंगे दादा येता, वन साईड येते मंगेश दादा. काय वाटतं बाबा तुम्हाला आता विधानसभेसंदर्भात? विधानसभेसंदर्भात मी मंगेश दादांना मतदान करणार आहे. कारण त्यांचे जे कर्तव्य आहे ते चांगलंच आहे. उमेश दादांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी. म्हणजे ते भरपूर झाले पण काही केलं नाही त्यांनी आमच्यासाठी. आम्हाला मंगेश दादाच पाहिजे आहे. अरे वा, चांगले काम पण चांगलं करताय ते, सर्व काही चांगलं आहे त्यांचं. लोकांच्या मनात पण राज्य केलेलं आहे त्यांनी. तर आम्हाला तर तेच वाटतं मंगेश दादा कन्फर्म. गावाचं नाव काय? लोंढे. मन खूप मोठं झालं त्यांचं. हो, मोठ्या मनाचा माणूस. हो, खूप मोठ्या मनाचा माणूस. तरुणांमध्ये काय तर काय एकदम म्हणजे दादांचं काय प्रेम क्रेज वगैरे काय दादाचं? नाही, ते काम चांगलं करतात म्हणून मग ते सर्वांच्या मनामध्ये राज्य केलं इथं. सर्वजण तर त्यांच्याबद्दलच बोलत असतात कुठून, मंगेश दादाबद्दल. ते बोलतात ते खरं आहे ना. अच्छा, हा, तेच मी बोलणार आहे. तुम्ही काय बोलणार? मंगेश दादा चांगला आहे बा. काम चांगलं आहे. मोठ्यांचा आदर वगैरे, जनसंपर्क वगैरे काय जातं, धार्मिक आध्यात्मिक कार्य वगैरे सर्व. अच्छा, हो, ते बी. काय वाटतं भाऊ तुम्हाला? मंगेश दादा. मंगेश दादा का बरं? म्हणजे दादा इकडे येतात, गावाकडे येतात? इकडे येतात ना. अच्छा, सगळं चांगलं चालू आहे. तालुक्यात सगळं काम चांगलं चालू आहे. आता निवडणूक आहेत मग खूप जवळ. काय वाटतं तुम्हाला, दादांना पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे की दुसरा कोणी आमदार पाहिजे? नाही, ते आपण एकटं ठरवू शकत ना. आणि आपण एकटं ठरवू शकत नाही ना. तुमचं काय मत आहे बुवा असं प्रामाणिक? आमच्या आता जे आहे ऐकलं तिच्या पुन्हा आमदार मंगेश दादा पाहिजे असं म्हणतात लोक. मंगेश दादा चांगलेच आहे आणि त्यांनी जे कामं भरपूर म्हणजे चांगलं केलेलं आहे असं सगळ्यांसाठी. दादांना पुन्हा एकदा संधी मिळावी असं वाटतं? हो हो, मिळायलाच पाहिजे. काय परिस्थिती असेल, काय वाटतं आपल्याला भाऊ? काय आता उन्मेष दादांचं काय आहे त्याच्यामुळे उन्मेष दादाच राहते. अच्छा, दादांचं हे मूळ गाव आहे? हो, मूळ गाव आहे. अच्छा, दादांनी बघा, उन्मेष दादांनी 5 वर्ष विधानसभा केली, 5 वर्ष खासदारी केली. याबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे दादांचं काम वगैरे कसं आहे? हो, गावात खूप काम आहे, भरपूर विकास केलेला आहे गावाचा. पददेवी दिले, गावात रस्ते दिले, शिवारात रस्ते दिले, भरपूर काम आहे दादांचं. अत्यंत कमी वेळात आमदारकी पण झाली, खासदारकी पण झाली आणि आता खूप मोठी शक्यता की विधानसभेला पण दादा उभे राहतील. हो, राहतील आणि निवडून येतील. अच्छा, दादांच्या विकास कार्याने प्रभावित झाले तुम्ही? हो. काय म्हणतात दादा, दादांचं असं गावामध्ये काय सुखदुःखामध्ये हे वगैरे? दादा गरिबांचं वाली एकदम. अच्छा, दादा गरिबांचं काही दवाखाना आलं, काही आलं, कुठलंही काम आलं, अर्धी रात फोन करा, दवाखान्यात येऊन जातील, माणसं पाठवतील. दुःखसुखात उभी रस्ते केले, तांडावस्ती केली, बऱ्याच ठिकाणी विकास दादा तालुक्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये. दादा एक छोटासा विषय असं जाणून घ्यायचं होतं की उन्मेष दादा आणि मंगेश दादा हे पहिले खूप चांगले मित्र होते, दोघी पण सोबत होते आणि दोघी पण 5-5 वर्ष आमदार राहिले. तर आता काय परिस्थिती, म्हणजे समजा आता दोघी समजा एकमेकासमोर उभे राहिले तर काय परिस्थिती आहे? उन्मेष दादा निवडीतील. उन्मेष दादांची शक्यता जास्त वाटते? शक्यता जास्त आहे. आणि गावाच्या विकासाबद्दल तुम्ही समाधान आहे? हो, 100%. आवडता आमदार आमचा दादाच राहणार आहे, उमेश दादा. आवडता आमदार शिवसेनेचा उन्मेष दादा. हो. दादांचे 5 वर्ष आमदारकी, 5 वर्ष खासदारकीचे, तर तुम्हाला विकास कार्य झाले? भरपूर कामं झाले आमच्या गावाला. इथं गाडी येत नव्हती, एक गाडी. अच्छा, रस्ते झाले, सगळं झालं, बरंचसं कामं झाले इकडनं. म्हणजे आम्हाला इकडे जो सायगाव पिनकोड जायला आम्हाला 5-5 वर्ष आम्ही जात नव्हतो कोणी. एवढा रस्ता नव्हता या गावाला, लाईटचा प्रॉब्लेम होता. अच्छा, बरेचसे कामं झालेले आणि हेच दादांचे कामंच आणलेले आहे गावात. सुखदुःखामध्ये वगैरे सगळे येतात दादा आमच्या गावाला. अच्छा, हो, प्रत्येक वेळेस येतात सुखदुःखात. म्हणजे आता तुमच्या स्वप्नांचे आमदार म्हणजे उमेश दादा. तर उन्मेष दादांचे जे काम आहे आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून, या संदर्भात आपण काय बोलू? काय व्यवस्थित आहे सगळं.
कुणाचं काम? दोघांचं. अच्छा. आता दोघं तर मित्र होते, मग आता निवडणूक होईल पण एकच निवडावं लागेल आपल्याला. तर चांगलं आहे दोघांचं. दोघांचं बी काम चांगलं. निवडणुकीत कुणाला पसंती द्याल बुवा? ते काय ठरवतील आता कोण काय करतील. अजून काही असं म्हणजे ठरवले 5-5 वर्षात दोघांना पण झाले, म्हणजे 10 वर्ष खूप मोठा कालावधी, दोघांची तुलना करता येईल आपल्याला. बरोबर. कोणाचं काम चांगलं, कोणाचं कसं. आपल्या गावचं काय चित्र आहे? चांगलं आहे दोघांना, चांगलं आहे. आमदार काय वाटणार आहे? चांगलं वाटणार आहे. आमदार लक्ष लागणार आहे. चांगलं वाटणार आहे म्हटलं, आमदार किती लक्ष लागणार आहे. हां. तर कोणाला जास्त संधी असेल बा आपल्या गावातून? कोणाला मतदान आहे? महाविकास आघाडी भेटेल मतदान. महाविकास आघाडीमध्ये जो असेल तो उमेदवार. महाविकास आघाडी. समजा आता उन्मेष दादांना तिकीट मिळालं महाविकास आघाडीचं आणि मंगेश दादांना महायुतीचं, तर अशा वेळी काय परिस्थिती असेल? ते काय सांगता येईल आपल्याला, लोकांचे जन्मत येते आता. अरे जन्मत आहे, आपलं काय मत आहे बुवा असं? आता विषय असा आहे, उमेश पाटील म्हणलं तर गावाचे उमेदवार आमच्या. हो. तर त्या गावात जास्त मतदार पडणार आहे ना. तर बुवा तालुक्याचं वातावरण, निवडणुका येत आहे. वातावरण काय सांगा, अजून तर काही नक्की नाही तसं. हा समजा अजून उमेदवार डिक्लेअर होतील तेव्हाच होईल ते. उमेदवार डिक्लेअर नाहीत ना अजून. असं म्हणताय की आता खूप मोठी शक्यता आहे की उन्मेष दादा आणि मंगेश दादा अशी निवडणूक होऊ शकते बुवा. आता हा ना, मग अजून उमेदवार फायनल नाहीत तर त्याच्यामुळे म्हणू बी शकत नाही ना मनुष्य. कोणतेही दादा राहिले तर दादा सारखेच आहेत, दादामध्ये फरक नाही काही. हां. शिष्य गुरु बस एवढेच आहेत फक्त. शिष्य खूप चांगला मुद्दा सांगितला आपण. आहे का नाही? शिष्य कोण गुरु कोण ते नाही सांगता येणार. आता दोघं शिष्य झाले, दोघं गुरु झालेले, एकमेकाचे गुरु झाले. म्हणजे गावाची दोघांवर माया, दोघांवर प्रेम. हां असं. समजा दादा, समजा दोघे एकमेकासमोर उभे ठाकले, समजा काय म्हणजे काय परिस्थिती राहील? कोणाला बुवा जास्त आशीर्वाद राहतील तुमचे? आपलं काय, आपण आशीर्वाद एकट्या माणसाने काय होणार आहे तिथं? बरोबर आहे की नाही? बरोबर म्हणजे बरोबर. मग एकट्याने काय होणार आहे? पण ते थेंबे थेंबे तळे साचून जातं ना. हा, थेंबे थेंबे ते तळे साचतं, त्याचं काही नाही. ते वाहूनही जातं एखाद्या वेळेला. कोणते थेंबे तळे तळे साचायचं, फुटूनही जातं ना ते, तळं फुटून जातं. बरोबर. काय वाटतं दादा आपल्याला? बोला, त्या तुमची प्रतिक्रिया काय देवांचे की मंगेश दादा? बोला ना, आत्ताच कटिंग करून आले ना तुम्ही? हां, कटिंग तर करून आलो. एकदम फ्रेश वाटतं. काय दोघे सारखेच येते, काय जोडतोडच आहे त्यांच्यावाली. अच्छा. हो. पण आता शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये शेवटी एकच मत द्यावं लागतं, 2 मतं पडत नाही एका मतपेटीमध्ये किंवा EVM मध्ये. तर आपल्याला एक पसंत करावं लागेल दोघांपैकी. जे माणसाला योग्य वाटेल ते देऊ. अच्छा. दादा आपलं काय मत आहे कशावर? निवडणुकीवर मंगेश दादा उन्मेष दादा यांच्यावर? मंगेश दादा ते आमच्या गावात उमेदवार असे, ते गावामध्ये काय सांगणार मग? अच्छा. ठीक आहे, चालेल. गावात सांगायला म्हणजे हेच आहे ना, उमेश दादा आणि मंगेश दादा ते एकत्र असतानाच सगळं काही आहे. ठीक आहे, म्हणजे थोडी संभ्रमाची परिस्थिती आहे, थोडी 50-50 मनांमध्ये असं. काय म्हणता बाबा, तुमचा आशीर्वाद? उभी दादाच आहे, उभी दादा याला उन्मेष दादांना. हो. एक थोडंसं माहिती घेण्यासाठी की आता विधानसभा निवडणूक आली, तर काय चित्र आपल्याकडे? आमदार बनण्याची कोणाची शक्यता आहे? कोणाला पसंती राहील? काय रे सांग रे. इथं आमदार किंवा हुशार माणूस उमेश पाटील आहे. उन्मेष दादा. उमेश दादा. अच्छा. दादांचं काम पाहिलं आपण आमदार म्हणून, खासदार म्हणून, तर काय आपलं सगळं काम करायला हुशार माणूस आहे, स्टँडर्ड माणूस आहे, हुशार आहे. रस्ते काढले त्यांनी, एवढं रोड केलं, सगळं केलं. इंजिनियर माणूस आहे. इंजिनियर माणूस आहे. अच्छा. आणि सगळं चांगलं आहे त्यांचं काम बी चांगलं आहे. काम चांगलं आहे. एका छोट्याशा गावातून दादा पुढे आले, पुढे आमदार झाले, खासदार झाले. मग दादाचा गावाशी संपर्क आहे आताही की तुटला की काय? आहे ना, गावाशी संपर्क आहे आताही गावाशी. मग येतात गावात, मग येतात सर्व सुखदुःखामध्ये असतात उमेश दादा. मग गावातच राहतात, गाव घर आहे त्यांच्या तिकडे. अच्छा. कोणता वाला? तिकडे दिसतं घेत ना. काय म्हणलं दादा, आपण काय म्हणलं? काय व्यवस्थित त्यांच्याबद्दल व्यवस्थित चांगलं, चांगले उमेश दादांचं काम चांगलं. हो, चांगले माणसं आहे.
काका चांगलं आहे ना, उमेश दादांचंच काम चांगलं आहे. मंदिर बी त्यांचीच बांधले. मंदिर उभे हां हां शेड आणून दिलेलं आहे त्यांनी, दादांनी. हो. अच्छा, असं म्हटलं तर हो. काय बोलाल दादा? जनसंपर्क चांगला आहे, माणसाची मिळवणूक चांगली, हात मिळवणूक सगळे व्यवस्थित आहे. स्वभाव एकदम साधा आहे, एकदम लहान मुलगा बी गेला तरी दादा एकदम फोन होत. जनसंपर्क चांगला आहे. उन्मेष पाटलांचा जनसंपर्क एकदम चांगला आहे आणि व्यक्तिगत माणूस पण एकदम हुशार आहे. लहान मुलं म्हणजे कोणी भेटलं बी वयोवृद्ध चांगला कॉन्टॅक्ट आहे आणि कामं चांगले केले, रोड बनवले, मंदिरं बनवले, लोकांशी शेतकऱ्यांशी चांगले झटता पण. चांगले व्यक्ती म्हणजे तालुक्यात असतील, कष्टकरू असतील, मजदूर असतील, त्यांची दादांची काय वागणूक कशी चांगले म्हणजे मन मिळू चांगले कॉन्टॅक्ट आहे असं. आणि व्यक्ती चांगले व्यक्ती आहे, लोकांशी बोलणं चालणं, म्हातारे माणसं भेटले तरी गाडी थांबवणं, बोलणं. हां ताई, कोरोना झाला होता मला, तर दादांनी मला त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांना फोन करत होते की बा या ताईंना वाचवा बा तुम्ही, मी तुम्हाला विनंती करून सांगतोय बा, त्या आमच्या घरी काम करत्या, त्यांना जीवदान द्या असं सांगितलं होतं. हो. दादा म्हणजे तुमच्या नेहमी सुखदुःखात असतात, सहभागी असतात. हो, त्या टायमाला झाले होते बा सहभागी आपल्यामध्ये, कारण की डॉक्टरांना 2 लाख रुपये सूट करून दिले होते. अच्छा. हो, 2 लाख रुपये. तुम्हाला नवीन जीवन पण मिळालं. हो, जीवन मिळालं होतं. 2 लाख रुपये सूट केले होते दादांनी. दादांच्या आता सहकार्याची परतफेड करण्याची वेळ आली असं वाटतं तुम्हाला? आता आमदार होतील दादा. असं आहे का? बरोबर. आता निवडणूक होईल ना, तर दादांना मतदान करणार तुमचं ना? हो, करू ना. मग करू ना, नंतर करू ना. नाही करू.